नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल जो काय आहे 25-26 चा लेटेस्ट आत्ता आलेला तो आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके, तर बघा, पहिला टॉपिक त्यामध्ये महाराष्ट्राची आर्थिक पाहणी मधला महाराष्ट्राचा जो काय महाराष्ट्र भारत तुलनात्मक माहिती असेल किंवा महाराष्ट्राचा प्रारंभिक जी माहिती आहे तर ती त्या पहिल्या टॉपिकमध्ये जनरली कव्हर केली जाते. ते आपण या ठिकाणी बघूया. चला, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी. याच्यावर बघा, प्रश्न जर म्हणला तर कधी 2 कधी 3ही प्रश्न विचारू शकतात. ओके, आता सध्या जर बघितलं तर प्रश्नांचं प्रमाण या टॉपिकवर जास्त आहे, हे लक्षात घ्या. ओके, म्हणून हे व्यवस्थित करणं गरजेचं आहे. करंट म्हणून समजा किंवा इकॉनॉमिक्स मध्ये म्हणून समजा, पण याच्यामध्ये येतात याच्यावर प्रश्न हे हमखास आहे. ओके, चला बघूया. तर बघा, आता महाराष्ट्र राज्याचा संक्षिप्त आढाव्यामध्ये राज्याचा आकार त्रिकोणाकृती आहे. ते सरळ हे सगळं याच्यामधलंच आहे. ओके, उलटा त्रिकोण आहे. राज्याची राजधानी मुंबई, देशाची आर्थिक राजधानी तर उपराजधानी नागपूर व सांस्कृतिक राजधानी पुणे आहे. 1960 ला महसूल विभाग 4 होते, जिल्हे 26, तालुके 229, शहर 266, जिल्हा परिषदा 25 होत्या, ग्रामपंचायती 21,636 होत्या, पंचायत समित्या 295, नगर परिषदा 219, मनपा 3, कटक मंडळे 7. म्हणजे बघा, आता महसूल विभाग पूर्वी 4 होते, आता 6 झाले. जिल्हे 26 होते, 36 झाले. तालुके 229 होते, तालुके किती रे? 355. ओके, शहर 266 होते, शहर 534 झाले. जिल्हा परिषदा 25 होत्या, आता 34 झाल्या. ओके, ग्रामपंचायती 21,636 होत्या, आता 27,829 झाल्या. पंचायत समिती 295 होत्या, 351 झाल्या. नगर परिषदा 219 होत्या, आता 247 झाल्या. मनपा 29 झाल्या, 3 होत्या पूर्वी. कटक मंडळ 7. ओके, एवढं लक्षात ठेवा. राज्यात सरासरी विहितीचं क्षेत्र 1.23 हेक्टर आहे 2021 मध्ये. लक्षात ठेवा, सरासरी विहित क्षेत्र, विहितीचं क्षेत्र म्हणजे करे जी एका डोक्यामागं किती क्षेत्र आहे एका माणसामागं, तर किती आहे रे? 1.23 हेक्टर आहे. 2021 मध्ये 24-25 मध्ये 2021 मध्ये 1.34 हेक्टर होतं. 70-71 ला 4.28 हेक्टर होतं. आता मात्र 1.23 हेक्टर आहे. देशात सर्वाधिक, याच्यावर प्रश्न येऊन गेले तुम्हाला यापूर्वी, देशात सर्वाधिक कृषी पतसंस्था कुठे आहेत? तर महाराष्ट्रातच आहेत. आताही अव्वल महाराष्ट्र आहे. 21,284 आहेत 24-25. म्हणजे बघा, 25-26 च्या आर्थिक पाहणीमध्ये 24-25 ची आकडेवारी असते, हे लक्षात घ्या. ओके, 1961 ला 21,400 होते, आता 21,284 आहेत. एकूण पशुधनामध्ये, याच्यावरही प्रश्न येऊन गेलेला आहे याच्यापूर्वी. ओके, एकूण पशुधनामध्ये महाराष्ट्र 7वा आहे आणि भारताच्या 6.2% पशुधन महाराष्ट्रामध्ये आहे. आणि पर्जन्य 24-25 मध्ये 116.8% पडलेलं आहे. नावात बदल म्हणला तर काय, छत्रपती औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालं, उस्मानाबादचं धाराशिव करण्यात आलं, नगरचं अहिल्यानगर करण्यात आलेलं आहे. ओके, नाविन्यपूर्ण अभियांत्रिकी रचना असलेलं भारतातलं सर्वात लांब सागरी सेतू अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशिवाय अटल सेतू मुंबई येथे आहे. समुद्राखाली बोगदा असलेलं भारतातलं पहिला किनारी रस्ता देखील मुंबईमध्ये आहे. ओके, रामसर स्थळ 3 आहेत. कोणकोणते रे? नांदूर मधमेश्वर नाशिकमध्ये, लोणार सरोवर बुलढाण्यामध्ये, ठाणे खाडी ठाण्यामध्ये, हे 3 महाराष्ट्रामध्ये करे रामसर स्थळ आहेत. ओके, आशिया खंडातलं सर्वात जुना शेअर बाजार मुंबई शेअर बाजार आहे. आता मला वाटते सध्या भारतामध्ये रामसर स्थळ 100 झाली असतील आता सध्या. ओके, हवामान महाराष्ट्राचं उष्णकटिबंधीय मोसमी हवामान आहे. ओके, कृषी 2022-23 म्हणला तर निव्वळ पेरणीखालील क्षेत्र 11.7% आहे भारताच्या तुलना केला तर, आणि पिकाखालील स्थूल क्षेत्र 11.1% आहे. ओके, हे विचारू शकतात. आणि सध्या महाराष्ट्राला समुद्र किनारा किती लाभलेला आहे हे पण या सर्वे मध्ये दिलेलं आहे. महाराष्ट्राला समुद्र किनारा पूर्वी किती लाभला होता रे? पूर्वी 720 किलोमीटर होता, आता मात्र किती? 877 किलोमीटर समुद्र किनारा लाभलेला आहे. ओके, 877. महाराष्ट्रातलं पहिलं गाव, पहिलं फुलपाखराचं गाव पारपोली, पहिले आधार गाव टेमली नंदुरबार, पहिले कॅशलेस गाव धसई ठाणे, पहिले पुस्तकाचे गाव भिलार सातारा, पहिले कवितांचं गाव उभादांडा सिंधुदुर्ग, भारतातलं पहिलं जातीमुक्त गाव आता लेटेस्ट मला वाटते निवडले गेले सौंदला अहिल्यानगर. आणि पहिले स्मार्ट इंटेलिजंट गाव सातनवारी, पहिले वायफाय गाव पाचगाव नागपूर, पहिले फळाचे गाव धुमाळवाडी सातारा, पहिले मधाचे गाव माघर सातारा, पहिले रिटेल गाव हरिसाळ अमरावती.
राज्याचं उत्पन्न या टॉपिक मध्ये म्हणजे आर्थिक पाणीमध्ये आर्थिक पाणीच्या राज्याचे उत्पन्न या टॉपिक मध्ये आपण काय काय बघू बघा. आर्थिक पाणी मधलं बघा, अखिल भारतीय स्थूल देशांतर्गत उत्पादनात राज्याचा वाटा सातत्याने सर्वोच्च असून तो 14% आहे. बघा, अखिल भारतामध्ये आपलं म्हणजे देशाच्या जीडीपी मध्ये महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे? 14% आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर मागील 5 वर्षात 7% पेक्षा अधिक आहे. महत्वाचं रे, हे महत्वाचं वाक्य आहे. मागच्या 5 वर्षामध्ये का रे कंटिन्युअसली आपलं 7%च्या वर आहे महाराष्ट्राचं आर्थिक वृद्धी दर. बघा, तुम्हाला जर बघायचं असेल तर अखेरे वृद्धी दर बघा, कृषी व संलग्न कार्याचं महाराष्ट्रामध्ये 3.4% आहे. कधी? 25-26 मध्ये. 25-26 मध्ये कृषी क्षेत्राचं 3.4% महाराष्ट्रात आहे आणि भारतामध्ये 3.1%. उद्योगाचं 5.7%, इथं 6.2% आहे. सेवा क्षेत्राचं 9% आहे, भारतामध्ये 9.1% आहे. ओके. आणि स्थिर आर्थिक वृद्धी दर 25-26 करे इथं 7.9% आहे, इथं 7.4% आहे. ओके, विचारू शकतात. ओके. कोविडमुळे 2021 मध्ये स्थिर किमतीनुसार वृद्धी दर कृषी व संलग्न कार्य 11.6% राहिलाय. म्हणजे कृषीचं एकदम पॉझिटिव्ह राहिला 2021 मध्ये देखील. म्हणजे कोविडच्या टाइम मध्ये, कोविडचा टाइम आपण का बघतोय की बाबा त्या कालावधीमधले आकडेवारी विचारू शकतात. कृषी व संलग्न कार्य 11.6% राहिला होता. म्हणजे कृषी क्षेत्रावर प्रतिकूल परिणाम कोविडचा झालेला नाही. पण त्यातील मासेमारी जो आहे म्हणजे कृषी आणि संलग्न कार्यामध्ये काहीतरी पिकं असतील, पशुधन असेल, मासेमारी असेल, हे सगळं येतं. ओके. मग त्यामधलं मासेमारी जो आहे तो मात्र कार्य ऋणात्मक होता. क्षेत्रावर मात्र प्रतिकूल परिणाम झालेला होता, -6.4%. ओके. आणि उद्योग क्षेत्राची वृद्धी या कोविडच्या टाइम मध्ये 2021 मध्ये मायनस, सगळं मायनस होतं. मायनस फक्त कृषी क्षेत्र सोडला तर -5.2%. सेवा क्षेत्र -13.4% होते. तर राज्याचा स्थूल वृद्धी दर 2021 मध्ये -9.5% होता. म्हणजे आतापर्यंत सगळ्यात कमी अरे जर म्हणला तर 2021 मध्ये होतं -9.5%. विचारू शकतात. ओके. आणि सध्याचं 25-26 मधलं महाराष्ट्राचं म्हणला तर 7.9% करे महाराष्ट्राचा करे आर्थिक वृद्धी दर आहे. हे महत्वाचं. 25-26च्या पूर्व अनुमानानुसार नॉमिनल जीडीपी किती आहे रे? 3,57,13,886 कोटी रुपये. तर रिअल जीडीपी 2,01,89,919 कोटी रुपये आहे. चालू किमतीनुसार देशांतर्गत स्थूल वृद्धी दरातील जीबीए मधला हिस्सा शेअर इन टोटल नॉमिनल जीएसव्हीए बघू आपण. म्हणजे कृषी क्षेत्राचं, उद्योग क्षेत्राचं करे सेवा क्षेत्राचं जीडीपी मधलं कॉन्ट्रीब्युशन किती आहे बघूया. 11-12 मध्ये किती होतं आणि आता 24-25 मध्ये किती आहे? 11-12 मध्ये किती होतं रे? कृषी क्षेत्राचं 13.1% होतं महाराष्ट्रामध्ये आणि भारतात 18.5% होतं. उद्योग क्षेत्रात 35.8% होतं, इथं 32.5% होतं. सेवा क्षेत्राचं 51.1% होतं, इथं 49% होतं 11-12 मध्ये. सध्या 24-25 नुसार करे हे चालू किमतीनुसार आहेत. ओके. महाराष्ट्रामध्ये बघा 11.2% फक्त कृषी क्षेत्राचं कॉन्ट्रीब्युशन आहे जीडीपी मध्ये. महाराष्ट्रामध्ये उद्योग क्षेत्राचं 25.7% आहे आणि सेवा क्षेत्राचं 63.1% कॉन्ट्रीब्युशन आहे. सेम तिथंच महाराष्ट्र म्हणला तर भारताचं म्हणला तर 18% कृषीमध्ये आहे, 27% उद्योग क्षेत्रात आहे, सेवा क्षेत्रात 54.9% आहे तरी 24-25 मध्ये. हे विचारू शकतात. ओके. आणि महाराष्ट्र राज्याचं दरडोई उत्पन्न हे भारतापेक्षा अधिक आहे. वाक्य टाकून एकदा प्रश्न पण आला याच्यावर. ओके. तुम्ही राज्यसभेचा एक प्रश्न काढून बघा, त्यामध्ये 3 स्टेटमेंट मध्ये एक स्टेटमेंट दिलेलं आहे की महाराष्ट्र राज्याचं भारतीय अर्थव्यवस्था टॉपिक मध्येच कार्य तो प्रश्न आहे. महाराष्ट्र म्हणजे भारतीय म्हणजे आपल्या 21R मध्ये अर्थव्यवस्थेचे प्रश्न ज्यामध्ये त्यातला पहिलाच टॉपिक आहे भारतीय अर्थव्यवस्था, त्यामध्येच करे हे प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्याचे दरडोई उत्पन्न हे भारतापेक्षा अधिक आहे. बघा 25-26 मध्ये भारताचं दरडोई उत्पन्न किती आहे रे? 2 लाख एकूण. दरडोई म्हणजे एका डोक्यामागं सरासरी उत्पन्न किती आहे तर 2,19,575 रुपये. ओके. आणि महाराष्ट्राचं मात्र 3,47,903 रुपये 25-26 मध्ये. ओके. म्हणजे याचा अर्थ काय रे? 3,47,000 जास्त आहे ना बाबा 2,19,000 पेक्षा. बरोबर. म्हणजे भारताच्या पेक्षा महाराष्ट्राचं करे दरडोई उत्पन्न अधिक आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक दरडोई उत्पन्न असणारे जिल्हे म्हणलात मुंबई आहे, शहर उपनगर. ओके. 5,17,000 म्हणजे एका डोक्यामागं मुंबई मधल्या एका व्यक्तीचं उत्पन्न किती आहे रे? 5,17,000. हे फक्त साधा सरासरी आहे. तुम्ही म्हणाल की सगळ्याच आहे का? मग साधा सरासरी असतो. ओके. 5,17,875 रुपये. ठाणे 4,44,200
83 म्हणजे फक्त मुंबईचं उत्पन्न किती आणि त्याची लोकसंख्या किती असं भागाकार म्हणजे सॉरी भागिले करतात. समजा एकारे इथं काय उत्पन्न 100 रुपये आहे, ओके 1000 रुपये आहे आणि लोक किती राहतात 10, मग उत्पन्न किती झालं एकाचं 100 रुपये असं, ओके 1000 रुपये उत्पन्न एकूण आणि 10च लोक राहतात, तर मग असं काढलेलं असतं, ओके. मग तो साधा सरासरी असतो प्रत्येक याच्यामधल्या 1000 लोकांचा प्रत्येकाचा 100 रुपये असं नाही, काही त्यात भिकारी पण आले बिचारे, फुटपाथवर राहणारे आले, त्याचं कुठलं उत्पन्न आलं तेवढं, ओके. ठाणे 4,44,283 रुपये, पुणे 4,26,700, म्हणजे याचा अर्थ काय लक्षात ठेवाल, दरडोई उत्पन्नामध्ये पहिलं मुंबई आहे, शहर उपनगर, नंतर ठाणे, नंतर पुणे आहे. महाराष्ट्राचं वने बघूया टॉपिक. वने, महाराष्ट्र वने. महाराष्ट्रात एकूण वनक्षेत्राचं प्रमाण 62,000.42 चौरस किलोमीटर असून ते राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या 20.2% आहे. किती आहे रे? 20.2% आहे. राज्याचं एकूण वनक्षेत्रापैकी सर्वात जास्त वनक्षेत्र आता राज्यसभेला विचारलंय तुम्हाला, ओके. अरे सर्वात जास्त करे वन विभागापैकी सर्वात जास्त वनक्षेत्रापैकी सर्वात जास्त वनक्षेत्र गडचिरोली आहे, दुसरा नागपूर आहे. आर्थिक पाहणीमधलं गडचिरोली नागपूर आहे बघा, लक्षात ठेवा. आणि ते तुम्हाला आता सध्या लेटेस्ट राज्यसभा पूर्व परीक्षेला विचारलेलं आहे, बरोबर, आता झालेलं आहे. मला वाटते 31 मे 2026 रोजी राज्यसभेची परीक्षा झाली, त्यामध्ये याच्यावर प्रश्न येऊन गेले. भारताच्या वनस्थिती अहवाल 2023 नुसार, कारण 23 नंतर करे अहवाल आलाच नाही, मग त्या 23चाच अहवाल इकॉनॉमिक सर्व्हे त्यांनी वापरलाय. बघा भारताचा वनस्थिती अहवाल 23 नुसार 14,525 करे चौरस किलोमीटर करे वृक्षाच्छादनासह देशात राज्य प्रथम क्रमांकावर. महत्वाचं म्हणजे सर्वात जास्त वृक्ष आच्छादन कुठे आहे रे? महाराष्ट्रामध्ये. लक्षात घ्या बरं का. तर म्हणजे वनामध्ये बनत नाही, वृक्षाच्छादनामध्ये महाराष्ट्र अव्वल आहे. आणि भारताच्या वनस्थिती अहवाल 23 नुसार राज्याचं एकूण वनाच्छादन वेगळं, वृक्षाच्छादन वेगळं. लक्षात घ्या रे, वृक्षाच्छादन मध्ये आपण पहिला क्रमांक आहे महाराष्ट्राचा, ओके. आणि वनाच्छादन 50,859 चौरस किलोमीटर असून ते राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या 16.5% आहे, ओके. इथं वनक्षेत्र म्हणला तर याच्यात सगळं आलं, ओके. वृक्षाच्छादन वेगळं, वनाच्छादन वेगळं, ओके. राष्ट्रीय वन धोरण 88 मध्ये निश्चित केलेल्या 33% उद्दिष्टापेक्षा आपलं कमी आहे. राज्याच्या एकूण वनाच्छादनापैकी 19.4% क्षेत्र अतिघनदाट आहे, 42.4% मध्यम घनदाट आहे आणि 38.2% क्षेत्र खुली वन आहे. आर्थिक पाहणी अहवालानुसार राज्यात सध्या 6 राष्ट्रीय उद्यान आहेत, ओके. कोणतं कुठं आहे ते लक्षात ठेवायचं. राष्ट्रीय उद्यान म्हणजे राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव अभयारण्य 24 वन्यजीव अभयारण्य आहेत, पण ते काय याच्यावर प्रश्न येतोय का? येतोय, ओके. GS मध्ये येतात, पण जनरली काय माहित पाहिजे ते अभयारण्य आणि ते काय कोणत्या ठिकाणी आहे, ओके. एवढंच माहिती पाहिजे. जसं नवेगाव म्हणलं काय रे गोंदिया म्हणायचं, जे माहिती काय तुम्हाला जिथं ठिकाण त्या ठिकाणानुसार आपल्याला उत्तर द्यावं लागतं, ओके. राष्ट्रीय उद्यानं 6 आहेत आणि 27 संवर्धित राखीव क्षेत्र आहेत. वन उत्पादन वनामधून इमारती व जळाऊ लाकूड हे प्रमुख व बांबू, तेतू, पत्ता, डिंग, गवत इत्यादी गौण उत्पादनं मिळतात. म्हणजे वनाचा उपयोग काय असंही विचारू शकतात. जसं की खैरा झाडापासून कात मिळते, पळसा झाडापासून काय मिळते वगैरे विचारतात, ओके. वृक्ष लागवड कार्यक्रमाची अंमलबजावणी राज्यात मुख्यतः वन विभाग व महाराष्ट्र वन विकास महामंडळ वर सामाजिक वनीकरण संचालनामार्फत करण्यात येतं. संत तुकाराम या स्कीमवर पण प्रश्न येऊन गेलाय. संत तुकाराम वनग्राम योजना कधीच्या विचारलाय? 6/7 आहे, ओके. ते 6 मध्ये. अवैध वृक्षतोड, अतिक्रमण इत्यादी पासून जंगलांचं संरक्षण करण्यासाठी तसेच जंगलाचं आणि वन्यजीवांचं महत्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. राज्य बघा हे महत्वाचं आहे. राज्य कांदळवन वृक्ष म्हणून सफेद चिपीला, कोणाला? सफेद चिपीला मान्यता देण्यात आली आहे. राज्यात वाघांची संख्या 2022 मध्ये 444 आहे. 18 मध्ये किती होते रे? 312 होती, आता 444 आहे. खनिज संपत्ती बघा, खनिज संपत्ती आणि खनिज संपत्तीच्या रेटेड महाराष्ट्र आर्थिक पाहणीमधली माहिती आहे, ओके. राज्यात उत्पादनक्षम खनिज साठा असणारं 58,000 चौरस किलोमीटर क्षेत्र असून ते राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या 19% आहे. किती? 19% आहे. उत्पादनक्षम खनिज साठा असणारा एकूण क्षेत्रापैकी याच्यावरही राज्यसभेला तुम्हाला आता रिसेंटली वाक्य टाकलेलं आहे. खनिकर्मचं विचारलंय, 73चं खनिकर्म वगैरे, आणि दुसरं वाक्य हे एक टाकलंय, बरोबर. उत्पादनक्षम खनिज साठा असणारा एकूण क्षेत्रापैकी नागपूर विभागामध्ये 60% खनिज साठा आहे, त्यानंतर कोकण विभागामध्ये 20% आहे, अमरावतीमध्ये 10% आहे विभागामध्ये, संभाजीनगर विभागामध्ये 5% आहे, पुणे विभागामध्ये 3% आहे, नाशिक विभागामध्ये 2% आहे. असं वाक्य टाकलं होतं राज्यसभेला की सर्वात जास्त नागपूर विभागामध्ये, त्यानंतर कोकण विभागामध्ये आहे असं वाक्य टाकलं होतं, बरोबर ना. ते माहिती पाहिजे. 31 मार्च 2025 रोजी प्रमुख खनिजांच्या 110 खाणी आहेत. किती? 110. ही आर्थिक पाहणीमधली माहिती आहे, माझी नाही, मी काढली नाही, बरोबर ना.
110 खाणी आहेत, म्हणजे आर्थिक पाहणीमधली मी काढली, पण आर्थिक पाहणीमधली आहे त्यामध्ये 78,184 रोजगार कार्यरत होते. बघा राज्यातील सण महत्वाचा याच्या 2017-18ला यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. ओके, कसा आलाय, एकूण खरेदी उत्पादनामध्ये प्रमुख खरेदीचा वाटा काय, असा एक 17-18 मध्ये प्रश्न येऊन गेलाय. भविष्यात असा प्रश्न येऊ शकतो. बघा सर्वात 24-25 मध्ये एकूण खरेदी उत्पादनात कोणत्या खनिजाचा वाटा सर्वात जास्त आहे महाराष्ट्रामध्ये? सध्या कोळशाचं उत्पादन जास्त आहे, 67.3% कोळसा आहे. नंतर चुनखडी आहे 19.7%, तिसरा आहे कच्चे लोखंड 10.8%. हे क्रम विचारतात यांचा. ओके, त्यानंतर कच्चे मॅग्नीज आहे 1.1%, त्यानंतर बॉक्साईट आहे 1.1%. ओके, देशाच्या एकूण खनिज संपत्तीच्या उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा 4% आहे. या सर्वाधिक मला तर चंद्रपूर जिल्हा आहे. खनिज व त्याचा वापर हे पण कार्य त्याच्यामध्ये दिलेलं आहे. सिलिकेट, काच कारखान्यात, जिप्सम, ब्लास्टर, वॉल पोटॅश खतं, लाईमस्टोन, सिमेंट कारखाना वगैरे. ओके, जनरली महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये खनिज संपत्ती आढळते रे? लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये खनिज संपत्ती आढळते? तर महाराष्ट्राच्या जो काय ओके महाराष्ट्राच्या या भागामध्ये आणि काय या भागामध्ये खनिज संपत्ती आढळते, म्हणजे कोकण भागामध्ये आणि काय जनरली विदर्भामध्ये खनिज संपत्ती आढळते, बाकी ठिकाणी आढळत नाही, विदर्भामध्ये आढळते. ओके, मध्ये का आढळत नाही? कारण बेसाल्ट खडकानं बनलेला आहे म्हणून. सार्वजनिक वित्त व कर संरचना यामधलं महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल बघूया 25-26. ओके, राज्याचं राजकोषीय धोरण हे FRBM ऍक्ट अन्वये विहित केलेल्या ऋण व तूट या संबंधीच्या मर्यादेशी सुसंगत आहे. म्हणजे जेवढं काही FRBM कायद्यानं सांगितलंय की बाबा तुम्ही राजकोषीय तूट एवढी ठेवा, करे तुमची महसूल तूट तेवढी ठेवा, त्याचं आणि कर्जाचं प्रमाण एवढं ठेवा, सगळं आपलं कार्य मर्यादेमध्ये आहे. आपण उसके आगे नाही आहे, उसके अंदर आहे. त्यानंतर 25-26 मध्ये 451 कोटी रुपये अर्थसंकल्पीय तूट दाखवली अपेक्षित आहे. म्हणजे किती अपेक्षित आहे? बजेटरी एस्टिमेट आहे हा. 25-26 मधल्या बजेटरी एस्टिमेट नुसार 451 कोटी रुपये अर्थसंकल्पित तूट अपेक्षित आहे. महसुली जमा 25-26 नुसार स्थूल राज्य उत्पन्नाच्या 11% अपेक्षित आहे. बघा जेवढं मी आतापर्यंत कार्य इकॉनॉमिक सर्व्हे दिलाय तुम्हाला सरळ स्पष्ट सांगतो, आतापर्यंत असं कार्य महाराष्ट्रामध्ये कुणी नाही जन्माला आला. खरं सांगतो मला, रिअलिटी, मी माझं मोठेपण नाही सांगत की ठीक आहे रे बाबा, ज्या पद्धतीनं आता कार्य काढायला लागले लोक, पण कार्य ज्या वेळेस कार्य पूर्वीपासून सुरुवातीपासून कार्य असं कुणी नाही की जे पुस्तकामध्ये अपडेट करतंय. तसं प्रत्येक पुस्तकामध्ये आपल्या तुम्ही कुठलंही काढून बघा रे की ते मी त्या पुस्तकामध्ये सगळं इन डिटेल कार्य अपडेट करून देत असतो. कुठल्याही प्रकारची कुठल्याही वेळ कार्य ज्याला म्हणतो आपण ये न करता, म्हणजे दिरंगाई न करता किंवा आळस न करता मी त्यावेळेस देत असतो आणि अगदी डिटेल, अगदी व्यवस्थित. ओके, कोणत्याही वर्षी असं म्हणजे त्या काहीतरी द्यायचं थातर मात्र असं नाही, मी अगदी डिटेल देत असतो. ओके, त्यामुळं आणि मी दिलेल्यापैकी प्रश्न आजपर्यंत बाहेर गेला का दाखवा, मला एक प्रश्न गेला का दाखवा महाराष्ट्र आर्थिक पाहणीवरला, अजिबात नाही. महाराष्ट्र राज्याचे कर महसूल बघू. 25-26 नुसार महसुली जमेमध्ये कर महसुलाचं योगदान सर्वाधिक आहे. किती आहे रे? 85.1% आहे. विचारतील याच्यावर. ओके, 2025-26 नुसार कर महसुलात राज्याचं स्वयंस्रोतापासून महसुलाचं योगदान सर्वाधिक आहे भारतामध्ये पण. ओके, राज्याच्या स्वतःच्या कर महसुलात सर्वाधिक हिस्सा 25-26 नुसार कशाचा आहे बघा रे. म्हणजे 25-26 मध्ये बजेटरी एस्टिमेट नुसार स्वतःच्या कर महसुलामध्ये महाराष्ट्र अव्वल आहे. आणि त्यामध्ये स्वतःच्या करामध्ये कोणतं करापासून जास्त पैसे मिळतात याच्यावर प्रश्न येऊन गेले. राज्य वस्तू व सेवा कर SGST मधून सगळ्यात जास्त पैसे मिळाले 45.42%. 45.42%. दुसरा मिळाले विक्री व व्यापार कार्य. दुसरा कार्य म्हणजे जर समजा आपल्या करापासून 100 रुपये मिळत असतील महाराष्ट्राला, कार्य 100 रुपये मिळत असतील, त्यापैकी 45.42 रुपये SGSTतून, 18 रुपये विक्री करातून, ओके, 16 रुपये मुद्रांक नोंदणी आणि राज्य उत्पन्न शुल्क 8%. मग याचा क्रम विचारतात, उतरता क्रम लावा. ओके, कसं करापासून जे मिळणाऱ्या उत्पन्नाचा क्रम लावा. मग सर्वात जास्त SGST, त्यानंतर विक्री कर, नंतर मुद्रांक व नोंदणी फी, नंतर राज्य उत्पादन शुल्क. ओके, राज्याच्या स्वतःच्या कर महसुलातील विविध करांचा सरासरी हिस्सा 18-19 ते 24-25 हा कार्य हे फक्त एका वर्षाचा आहे 25-26. मग 18-19 पासून 24-25 पर्यंत मागच्या कार्य बाबा 5-6 वर्षाची जरी आकडेवारी काढली तरी अव्वल कोण आहे? राज्य वस्तू व सेवा कर SGSTचा आहे 44%, विक्री व व्यापार कर इत्यादीवरला कर 18.15%, मुद्रांक नोंदणी फी तेच आहे क्रम. ओके, 15.7% आणि राज्य उत्पादन शुल्क आहे 8.4%. SGST पासून महाराष्ट्राला 23-24 मध्ये 1,41,979 कोटी रुपये मिळाले, तर 24-25 रिवाइज एस्टिमेट नुसार 1,67,905 रुपये
आणि 25-26 बजेटरी एस्टिमेट नुसार 1,76,119 कोटी रुपये मिळतील अशी अपेक्षा. याच्यावरही राज्यसभेला प्रश्न येऊन गेलाय. अलग लक्षात. महाराष्ट्राचा स्वतःचा कर महसूल हा स्थूल राज्य उत्पन्नाशी 8% आहे. तर महसुली जमा 11.6% आणि महसुली खर्च जास्त असणार. महसूल जमेपेक्षा खर्च जास्त आहे म्हणूनच करे तूट आहे महसुली, बरोबर, 12.2%. राज्याचा कर महसुलाचं स्थूल राज्य उत्पन्नाशी प्रमाण 20-21 मध्ये 7.7% होतं. म्हणजे राज्याच्या कर महसुलाचं स्थूल राज्य उत्पन्नाशी म्हणजे जीडीपीशी प्रमाण काय बघा, 7.7%, त्यानंतर 9.2%, 24-25 9.7% आणि 9.4%. आता सध्याचं लक्षात ठेवा 9.4% आहे. ओके. केंद्रीय करातील हिस्सा, केंद्रीय करातला हिस्सा व अनुदान हे केंद्रीय हस्तांतरणाचे दोन महत्वाचे घटक आहेत. ते वित्त आयोगानुसार वितरित केले जातात. वित्त आयोग कलम किती रे, 280. महाराष्ट्राला केंद्रीय करातील हिस्सा 13व्या वित्त आयोगानुसार किती मिळाला रे, 5.199%, म्हणजे 5.199%. 14व्या वित्त आयोगानुसार 5.521% आणि 15व्या वित्त आयोगानुसार, लक्षात ठेवा रे, महत्वाचं आहे, 13, 14, 15 आणि 16. 15 वित्त आयोगानुसार 21-22 ते 25-26 साठी 6.317%. ओके. आणि आता 16व्या वित्त आयोगानुसार, कारण 16व्या वित्त आयोगाचा अहवाल 1 फेब्रुवारी 2026 रोजी एकारे यांनी अहवाल दिलाय, म्हणजे ज्या दिवशी बजेट मांडलं त्याच दिवशी. आणि म्हणून 16व्या वित्त आयोगानुसार लक्षात ठेवा 26-27 ते 30-31 साठी 6.441% करे अलोकेट झालं महाराष्ट्राला. ओके. आणि सर्वात जास्त 16 वित्त आयोगानुसार कोणाला रे, सर्वात जास्त यूपीला आणि सर्वात कमी म्हणला 16 वित्त आयोगानुसार का रे, सर्वात कमी कोणाला, सिक्कीमला. ओके, एवढं लक्षात ठेवा. आणि अध्यक्ष कोण आहेत 16 वित्त आयोगाचे, अरविंद पनगरिया, करे सचिव राजू ऋत्विक पांडे, राजीव नाही ऋत्विक पांडे. ओके. आणि 16 वित्त आयोगानुसार करे केंद्रीय करापैकी किती टक्के रे, 41% अलोकेट होणार आहे. ओके. जीडीपीतील योगदान हे करे नवीन निकष त्यांनी आणलाय. ओके, विचारू शकता, म्हणजे निकष वगैरे ते विचारतील. करेत्तर महसूल बघा, राज्याच्या करेत्तर महसुलात करे व्याजांचा जमा रकमा काय काय येतं बघा. करेत्तर महसुलामध्ये करे व्याजांच्या जमा रकमा, लाभांश, नफा, तसेच सर्वसाधारण सेवा, सामाजिक सेवा व आर्थिक व वित्तीय सेवापासून जमलेल्या महसुलांचा समावेश होतो. ओके. त्यानंतर बघा करेत्तर महसुलात 25-26 नुसार आर्थिक सेवापासून मिळणाऱ्या महसुलाचं योगदान सर्वाधिक आहे, विचारतील. म्हणजे राज्याच्या आता कर उत्पन्नापैकी सर्वात जास्त पैसे कशातून मिळतात, एसजीएसटी कर उत्पन्नापैकी. आता असा प्रश्न विचारतील, भविष्यामध्ये अजून आला नाही पण येऊ शकतो, की राज्याला करेत्तर महसुलापैकी कशातून पैसे सर्वाधिक मिळतात. ओके. म्हणजे 100 रुपये करेत्तर महसुलातून मिळत असतील तर सर्वात जास्त करे 51.7 रुपये आर्थिक सेवापासून मिळतात, आर्थिक सेवापासून. ओके, लक्षात ठेवा, आर्थिक सेवापासून मिळणाऱ्या महसुलाचं योगदान सर्वाधिक आहे 51.7%. याच्यावर भविष्यात येणार, म्हणजे येणार प्रश्न लिहून घ्या माझ्याकडनं. ओके. त्या खालोखाल सामाजिक सेवा 20.4% आणि सर्वसाधारण सेवा 17.5%. ही क्रम विचारतील, विचारू शकतात क्रम पण. म्हणजे काय, करेत्तर महसुलापैकी सर्वाधिक पहिलं आर्थिक सेवा, दुसरं सामाजिक सेवा, तिसरा सर्वसाधारण सेवा मधून करे पैसे मिळतात. वित्तीय निर्देशक बघा, महसुली जमा किती आहे रे बघा, ही इथलंच बघा रे, महसुली जमा किती आहे, हे 25-26 बघा, 3-4 वर्षाच नको करे. 80.2% करे महसुली जमा आहे, एकूण जमेशी टक्केवारी असते ते. आणि खर्च किती आहे, जास्त असणारच, किती, 86.7% आहे. महसुली तूट किती आहे आपल्या आता, हे महत्वाचं आहे रे, लक्षात ठेवा. राज्याची महसुली तूट 25-26 मध्ये बजेटरी एस्टिमेट नुसार 0.9%. त्यानंतर भांडवली करे भांडवली जमा 19.8% आहे. आणि भांडवली खर्च हे लक्षात ठेवा म्हणून देतोय. ओके, नंतर जास्त वाढली नाही, कमी झाली उलट. ओके, हे 0.6 0.3 अरे इथं थोडं वाढली, ठीक आहे, पण 0.9 हे लक्षात ठेवा रे. काय महसुली तूट, महसुली आणि राजकोषी तूट लक्षात ठेवणं गरजेचं असतं. भांडवली जमा 19.8, भांडवली जमेपेक्षा भांडवली खर्च कमी आहे म्हणून तिथं तूट नाही. 19.8 13.3% भांडवली खर्च आहे. राजकोषीय तूट बघा, राज्याच्या राजकोषीय तूट फक्त 2.7% आहे. ऍक्च्युली FRBM कायद्यामध्ये किती सांगितलं, 3% त्याच्या आत आहे की नाही रे, आहे. आणि प्राथमिक तूट 1.4% आहे. हे तिन्ही पण लक्षात ठेवा रे बाबा. ओके. आणि व्याज प्रदाने किती आहेत, 11.5%, हे लक्षात ठेवा. महसुली जमेशी टक्केवारी जर व्याज प्रदानाची काढला तर ती 11.5% आहे. केंद्र शासनाकडून प्राप्त होणारी सहाय्यक अनुदानं याच्यावरच तुम्हाला प्रश्न आलाय, बरोबर ना, यावर प्रश्न आलेला आहे. मागच्या वेळेसचा प्रश्न यावर आहे. आणि ऍज इट इज हे वाक्य आहे, तुम्ही महाराष्ट्राच्या आर्थिक पाणी काढून बघा. ओके.
महसुली तुटीचं निराकरण करण्यासाठी भारतीय घटनेच्या 275 मधील तरतुदीच्या अनुषंगाने वित्त आयोगाद्वारे राज्यांना सहाय्यक अनुदान उपलब्ध करून देण्यात येतात. बघा, केंद्र शासनाकडून प्राप्त होणारी अनुदानं कोणकोणत्या स्वरूपाची असतात, महसुली जमीची एक घटक म्हणून कोणकोणती असतात, तिकडे जे अनुदान देतात. बघा, अरे जर समजा केंद्र सरकार अनुदान देत असेल तर केंद्र सरकारचा अनुदान हा कोणत्या जमीमध्ये येते का खर्चामध्ये येते, त्यांनी देतायत म्हणजे खर्च होतो, बरोबर, ते महसुली खर्चाचा भाग आहे, लक्षात ठेवा रे. बघा, लक्षात घ्या, कारण केंद्राचं म्हणजे जर समजा मी अनुदान देतोय तर अनुदान कोण देतंय, हे केंद्र सरकार जर देत असेल, कोणाला देतंय, केंद्र सरकार राज्यांना देतंय. ओके, मग राज्यांना ते जर अनुदान मिळत असेल तर मग करे अनुदान राज्याच्या महसुली जमेमध्ये जमा होणार, बरोबर ना, यांची जमा होते ना, त्यांना मिळते म्हणजे. आणि अनुदान करे यांनी देतायत म्हणजे यांचा खर्च होतो, यांचा खर्च कुठल्या जमा कशामध्ये खर्च झाले, महसुली खर्चामध्ये समावेश होतो. विचारता अनुदान कशामध्ये येतात, केंद्राच्या, ओके, महसुली खर्चात, ओके, आणि राज्याच्या महसुली जमेमध्ये, कारण यांच्याकडे येत आहेत ना. केंद्र शासनाकडून प्राप्त होणारी अनुदानं ही महसुली जमीचा एक घटक असतील. कारण त्याच्यामध्ये काय काय येतं बघा, केंद्र पुरस्कृत योजना अनुदानं, केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार अनुदानं, त्यानंतर काही घटनात्मक तरतुदीनुसार अनुदानं आणि इतर अनुदानं यांचा समावेश होतो. 15 वित्त आयोगानुसार 21 ते 22 ते 25-26 या 5 वर्षात राज्याला 70,375 कोटी अनुदान प्राप्त होणं अपेक्षित आहे. किती? 70,375. विचारू शकतात 15 वित्त आयोगानुसार किती अपेक्षित आहे. केंद्र शासनाकडून प्राप्त महाराष्ट्राला अनुदानं 23-24 6.8%, तर 24-25 8.4% करे अनुदानं प्राप्त झालेली आहेत. 15 वित्त आयोगानुसार राज्यांना ग्रामीण व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांकरता 21-22 व 23-24 साठी बघा किती आहे, ग्रामीणसाठी आणि शहरीसाठी 67-33, इथे किती आहे 66-34, 65-35, ओके, असं अनुदान अपेक्षित आहेत. भांडवली जमेमध्ये काय येते राज्याच्या, विचारू शकतात. भांडवली जमेमध्ये बघा, राज्याच्या महाराष्ट्राच्या राज्याचं देशांतर्गत ऋण आणि केंद्र शासनाकडून कर्ज व आगाऊ रकमा, हे सरकारी ऋणलेखे, राज्य शासनाची दिलेली कर्ज व आगाऊ रकमा, लोकलेख्यांच्या निव्वळ जमा रकमा, इतर निव्वळ भांडवली जमा, ह्याच्यावर विचारू शकतात. जसं तुम्हाला विचारलं की करे अनुदान कोणकोणत्या स्वरूपाची असतात, त्याच्यामध्ये भांडवली जमीमध्ये काय येतं राज्याचं विचारू शकतात. हे इकॉनॉमिक सर्व्हे मधला आहे. इतर मिळकत भांडवली जमा असे करे जसे की आंतरराज्यीय तडजोड, आकस्मिकता निधी व त्याचे विनियोजन इत्यादी बाबींचा समावेशामध्ये होतो. देशांतर्गत कर्ज हा भांडवली जमेचा प्रमुख घटक आहे. प्रमुख घटक कोणता आहे विचारतील, प्रमुख घटक कोणता आहे, देशांतर्गत कर्ज हे भांडवली जमेचा मुख्य स्रोत आहे. तो भांडवली जमेच्या 80.5% फक्त एकट्याचं योगदान आहे. विचारतील की भांडवली जमेमध्ये सर्वात मोठा सोर्स कोणता आहे, अंतर्गत कर्ज, कारण राज्याला बाह्य कर्ज घेता येत नाही कलम 293 अंतर्गत. ओके, 292 करे केंद्र कर्ज घेते आणि 293 राज्य कर्ज घेते राज्याच्या करे संचितीच्या तारणावर, बरोबर. मग राज्याला मात्र अंतर्गत कर्ज घेता येतात, बाह्य कर्ज नाही. महाराष्ट्र राज्याने एकत्रित वित्तीय सुधारणे संदर्भातील महाराष्ट्र राजकोषीय उत्तरदायित्व व अर्थसंकल्पीय व्यवस्थापन नियम 2006 याचे पालन केल्याने राजकोषीय तुटीचं जीडीपीशी प्रमाण 15 वित्त आयोगाने निश्चित केल्या मर्यादित आहे. बघा किती आहे, बघा आपलं मर्यादेमध्ये आहे की नाही रे, त्यांनी ठरवलंय त्या मर्यादेत आहे की नाही आपलं, त्यांनी ठरवलंय काय बघा, 20-21 साठी राज्यांनी 4.5% पाळलं पाहिजे. बघा राजकोषीय तुटीचं स्थूल उत्पन्नाची 15 वित्त आयोगानुसार निश्चित केली मर्यादा काय, 20-21 पर्यंत 4.5% पर्यंत बाळगावी राज्यांनी, आणि 21-22 ला 4%, 22-23 ला 3.5% आणि 23-24 पासून, हे महत्वाचे आहेत आपल्यासाठी आता, 23-24, 24-25, 25-26 साठी 3% सांगितले. त्याच्या आत आपली करे राजकोषीय तूट आहे का नाही रे, बघा हे बाबा हे नाही आहे का नाही राजकोषीय तूट, बघा 3.3%च्या आत आहे की नाही, 2.7% आहे, बरोबर. म्हणजे आपलं मर्यादेमध्ये कार्यक्रम आहे बरोबर ना, मर्यादेमध्ये आहे. आणि कर्जाचं स्थूल राज्य उत्पन्नाशी प्रमाण जर बघितलं तर काय त्यांनी सांगितल्यानुसार आपलं याच्या आतच आहे. 25.7, 26%, 27.5%, 28, इथे ये लक्षात ठेवा, 28.1, 28.5 आणि 28.5%, ओके, याच्या आत आपला आहे. महाराष्ट्र राज्याच्या तुटी बघा रे, प्राथमिक तूट 11-12 ते 24-25 पर्यंत केव्हा ऋणात्मक होती विचारतात. बघा म्हणजे 2011-12 पासून ते अद्यापर्यंत जर बघितलं तर प्राथमिक तूट आपली 12-13, 17-18 आणि कधी 18-19 या 3 वर्षी ऋणात्मक होती. आणि राजकोषीय तूट 24-25 2.9% असण्याचा अंदाज आहे, ओके. आणि तर महसुली तूट करे 0.6% असण्याचा अंदाज आहे. प्राथमिक तूट 1.7%, ठीक आहे. राज्याची महसुली तूट, राजकोषीय तूट आणि प्राथमिक तूट सर्वाधिक कधी होती रे राज्याची, पण सेम केंद्राची देखील 20-21 ला सर्वाधिक होती आणि राज्याची देखील सर्वाधिक 20-21 लाच होती. सगळ्यात कमी मला तर करे 7-8
ओके, कमी. 15 वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार राज्य आपत्ती जोखीम व्यवस्थापन निधीतील केंद्र व राज्याचा हिस्सा 15व्या 16व्या 14व्या सगळ्यामध्येच 75-25 आहे केंद्र आणि राज्य. ओके, पूर्वेत्तरी आणि हिमालयन राज्यासाठी म्हणला तर 90-10 आहे. 5वा वित्त आयोग राज्याचा बघा स्थापना 18 मध्ये, संदर्भ कालावधी 16 डिसेंबर 20 ते मार्च 25. उद्देश स्थानिक स्वराज्य संस्थांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबत शिफारशी करण्याच्या उद्देशाने स्थापन. 6वा वित्त आयोग बघा, 6वा वित्त आयोग राज्याचा महाराष्ट्र राज्याचा 6वा वित्त आयोग आता स्थापन केलाय. कशासाठी स्थापन केलाय रे? स्थानिक स्वराज्य संस्थांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनाबाबत शिफारशी करण्यासाठी. कालावधी 1 एप्रिल 26 ते 31 मार्च 31. म्हणजे राज्यामध्ये सध्या केंद्रामध्ये 16 वित्त आयोग आणि राज्यामध्ये 6वा, म्हणजे दोन्हीकडे एक 6 आहे, केंद्र आणि राज्य, बरोबर. इकडे 17 झाली, इकडे 7 होणार. कोण आहेत बघ अध्यक्ष? नितीन करीर. ओके, कृषी बघू, महाराष्ट्र आर्थिक पाहणी 25-26 मधला कृषी हा टॉपिक. राज्यातील 50%हून अधिक लोकसंख्या उपजीविकेसाठी कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे आजही महाराष्ट्रामधली. महाराष्ट्र सरासरी पडलेल्या पावसाची टक्केवारी 23 मध्ये 86.4% होती, 24 मध्ये 116.8%, आता 25 मध्ये 109.1%. वित्त खातेदार आपण बघितलं, पहिली कृषी गणना 70-71 मध्ये झाली आपली. विचारू शकतात पहिली कृषी गणना कधी झाली? 70-71 मध्ये झाली. तर 11वी कृषी गणना 2021-22 मध्ये. प्राथमिक आकडेवारीनुसार राज्यातील विहिती खातेदाराची संख्या 171.11 लाख आणि विहित क्षेत्र 210.58 लाख हेक्टर व विहित खातेदाराची सरासरी जर जमीन म्हणला तर 1.23 हेक्टर आहे. सरासरी विहित क्षेत्र बघा, महाराष्ट्रामध्ये 10-11 मध्ये 1.44 होतं, 15-16 मध्ये 1.34 आणि 20-21 मध्ये आपल्या महाराष्ट्राचं महत्वाचं 1.23 हेक्टर. भारतामध्ये म्हणला तर 1.8 वगैरे. ठीक आहे. आणि महिला वित्त खातेदाराचं प्रमाण जास्त वाढलंय बघा. 95-96 मध्ये किती होतं? 12.9% वरून 21-22 मध्ये 20.6% पर्यंत वाढलं. म्हणजे असं वाक्य टाकतील की महिला वित्त खातेदारांचं प्रमाण वाढलेलं आहे. वाक्य बरोबर का चूक? बरोबर आहे, चुकीचं नाही. जमिनीचा वापर बघा, 23-24च्या जमीन वापराच्या राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी एकूण पिकाखाली स्थूल क्षेत्र किती आहे रे? 79.7% आहे. जमीन वापरानुसार राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी म्हणजे आपलं भौगोलिक क्षेत्र किती आहे? 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. ओके, त्यापैकी 79.7% पिकाखालील आहे स्थूल क्षेत्र आणि पिकाखाली निव्वळ क्षेत्र म्हणला तर 53.9% आहे. विचारतात, याच्यावरही प्रश्न येऊन गेलाय. राज्यातलं जमिनीचा वापर बघा, निव्वळ पेरणी क्षेत्र 54%, वनाखालील म्हणजे 53.9 म्हणजे जवळजवळ 54%. ओके, वनाखालील क्षेत्र म्हणजे निव्वळ पेरणी क्षेत्रानंतर सर्वात जास्त कोण आहे? वनाखालील क्षेत्र 17%, लागवडीखाली उपलब्ध नसलेलं 12%, लागवड व न केलेली 9%, पडीत जमीन 8% आहे. फलोत्पादन मध्ये बघा, फलोत्पादन 24-25 मध्ये राज्यात फलोत्पादन क्षेत्र 25.19 लाख हेक्टर होतं. मागील वर्षाच्या तुलनेमध्ये 15.9% वाढ झालेली आहे. सर्वाधिक फळपिकाखालील क्षेत्र म्हणला तर आंबा, संत्री, केळी, द्राक्ष. मी विचारतात की सर्वाधिक फळपिकाखालील क्षेत्र कुठलं आहे? आंबा आहे, नंतर मग संत्री, नंतर केळी. पहिले 3 तरी माहित राहू दे, बरोबर. द्राक्ष व डाळिंब, नंतर मोसंबी. भाजीपाला पिकाखाली सर्वाधिक क्षेत्र म्हणला तर पहिलं कांदा आहे, नंतर टोमॅटो, नंतर हिरवी मिरची आहे. ओके, पहिलं कांदा लक्षात ठेवा, नंतर टोमॅटो, नंतर हिरवी मिरची. याच्यावर प्रश्न येऊन गेलाय तुम्हाला, बरोबर ना रे? सेंद्रिय शेती. राज्यात सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी विविध योजना राबवण्यात येतात. अखिल भारतात सेंद्रिय शेती उत्पादनात महाराष्ट्र कितवा आहे बघा? 22-23 मध्ये कितवा होता? 23-24 आणि 24-25 हे तिन्ही वर्षाची आकडेवारी मी या ठिकाणी दिलेली आहे. 22-23 मध्ये 27% उत्पादनासह मध्य प्रदेश, नंतर महाराष्ट्र दुसरा होता. याच्यावर तुम्हाला प्रश्न येऊन गेलेला आहे, बरोबर ना? दुसरा असताना प्रश्न येऊन गेलाय, पहिला असताना काय येणार नाही रे बाबा? बरोबर, पहिला असताना येणार. मग 23-24 मध्ये 37.2% उत्पादनासह देशात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. 23-24 मध्ये 37.2% उत्पादनासह देशात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे आणि 24-25 मध्ये 30% उत्पादनासह देशात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आहे. म्हणजे 23-24 आणि 24-25 मध्येही महाराष्ट्र सेंद्रिय शेतीमध्ये अव्वल क्रमांक आहे. ओके, आणि आता करे आणि तुम्हाला हे पण सांगतो पोरो, इथं दिलं नाही करे, ठीक आहे. मग आज सेंद्रिय शेती धोरण महाराष्ट्राचं केंद्राचं कधीच आहे, महाराष्ट्राचं कधीच आहे ते माहिती असणे गरजेचं आहे. सेंद्रिय शेती धोरण महाराष्ट्राचं कधीच आहे रे? महाराष्ट्राचं 13चं आहे आणि केंद्राचं 5चं आहे. बघू आपण तेच आहे का.
या आताच्या इकॉनॉमिक्सच्या नोट्स आहेत आपल्या ह्या, ओके, आलेल्या. अतिशय सुंदर बनवलंय पोरो. याच्यामध्ये काय रे सगळा इन डिटेल डेटा आहे. आणि खरं तर तुम्ही यांनी जे जे पोरं वाचतील, कारण त्याच्या पलीकडे तुम्हाला काय वेगळं करण्याची गरज नाही. पण ते आता तुमच्या प्री नंतर, प्रीला टाइम कमी आहे तुम्हाला, ओके. हम्म, 13चा आणि 5चा आहे, ओके. केंद्र 5 आणि हे 13चं धोरण आहे, ओके, लक्षात ठेवा. आणि सेंद्रिय कार्य पहिले सेंद्रिय राज्य म्हणला तर सिक्कीम आहे आणि कार्य केंद्रशासित प्रदेश म्हणला तर लक्षद्वीप आहे, ओके. फळ किवी नॉर्मल लक्षात ठेवा. हे काही गरज नाही, हे नाही लक्षात ठेवलं तरी चालतं. सिंचन 24-25 मध्ये राज्यात 40.55 लाख हेक्टर सिंचित क्षेत्र आहे, ओके. कृषी वित्त पुरवठा राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक ही संस्था महाराष्ट्र राज्य सहकारी बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका व अनुसूचित वाणिज्य बँका यांच्या मार्फत अल्प व मध्यम मुदतीचे कर्ज पुरवतात. कृषी व संलग्न कार्य क्षेत्राचा प्राधान्य क्षेत्रातील वाटा 25.86% आहे, ओके. कृषी सहाय्यासाठी योजना बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना. या योजनेअंतर्गत 0.4 हेक्टर ते 6 हेक्टर पर्यंत क्षेत्र असल्या अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना 100% अनुदानाच्या रूपाने आर्थिक सहाय्य दिलं जातं. उद्देश काय? जमिनीची उत्पादकता वाढवणे हा उद्देश आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना कधीची होती? 19-20 ची होती. आता पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना कधीची आहे विचारतात. पहिलं कुठलीही स्कीम बघताना एक लक्षात ठेवा ती कधी सुरू झालेली आहे आणि ती कशासाठी आहे. या दोन गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत रे. काय? ती स्कीम कधीची आहे म्हणजे केव्हा सुरू झालेली आहे आणि ती कशासाठी आहे, ह्या दोन गोष्टी पहिलं बघायचं. जर त्याच्या पुढे जायचं असेल तर मग काय विचारतील की कोणत्या योजनांपासून ती निर्माण झालेली आहे किंवा काय त्या योजनेचं ध्येय काय आहे, ते डीप झालं, किंवा त्याचं वित्त वाटा केंद्र आणि राज्याचं केंद्र पुरस्कृत असेल तर मग काय वाटा आहे वगैरे. 1 एप्रिल 1990 ची स्कीम आहे. 1 एप्रिल 1990. जनरली या स्कीमवर राज्यसेवा मुख्याला जास्त विचारायचे. राज्यसेवा मुख्याला 2 वेळेस प्रश्न आलेला आहे या स्कीमवर. कशासाठी आणि कोणासाठी आहे? अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमित परतफेड करण्याकरता व राज्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी काय केलं जातं रे? पीक कर्जावरल्या व्याजावर अनुदान दिलं जातं यामध्ये. कारण पीक कर्जाच्या पीक कर्ज जे घेतो, समजा तुम्ही 1 लाख रुपये पीक कर्ज घेतलात आणि त्याच्यावर 6% व्याज, समजा तुमचं उदाहरण धरू आपण 6 लाख रुपये व्याज आला, ओके, सॉरी 6,000 रुपये. तर तुमचं त्यामधलं जे 6% आहे त्यामधले 2% गव्हर्नमेंट भरतं, उदाहरणार्थ 2%, 3% वगैरे, ओके. तुम्ही नियमित परतफेड करत असाल तर त्याच्या व्याजाचं जे काय पर्सेंटेज आहे ते गव्हर्नमेंट भरतं, ओके. आणि हे पर्सेंटेज भरू नका असं नरचन समिती दुसऱ्यांनी सांगितलं होतं, बरोबर का? तुम्हाला लक्षात आहे का नाही माहिती नाही, पण ते शिफारस त्यांनी केलेली आहे. घेतलेलं कर्ज प्रत्येक वर्षाच्या 30 जून पर्यंत नियमित फेडल्यास व्याज सवलत. 30 जून पर्यंत दरवर्षी जर तुम्ही फेडलात तर व्याज सवलत अनुदान देण्यात येतं. राज्य शासनानं 3 लाख रुपयापर्यंत कर्ज घेतलेल्या रकमेवर, म्हणजे किती लाखापर्यंत? तुम्ही 10 लाख घ्याल ना, बरोबर, 3 लाख रुपयापर्यंत घेतलेल्या कर्जावर शेतकऱ्यांना व्याज अनुदानाच्या 1% वरून 3% पर्यंत एप्रिल 21 पासून 1% वरून 3% पर्यंत व्याज सवलत दिली जाते. म्हणजे 3% पर्यंत गव्हर्नमेंट भरतं, हे लक्षात घ्या. ऍक्च्युली शेतकऱ्याला कर्ज कोणी देतच नाही पोरो, ओके. आणि शेतकऱ्याच्या जीवावर सगळे जगतात पण शेतकऱ्याला विसरतात, हे दुर्दैव आहे, ओके, हे लक्षात घ्या. पण मी तर म्हणतोय तुम्ही शेतकऱ्याचं कर्ज माफ कर, हे कर, काय शेतकऱ्याचं कर्ज माफ तर करावं लागेल, पण त्याला माफ करण्याची म्हणजे त्याला कर्ज काढण्याची गरजच पडली नाही शेतकऱ्याला, असं काहीतरी करा. म्हणजे त्याला काठीचा आधार देऊ नका, त्याला काठीच हातात घ्यावी लागली नाही पाहिजे. यासाठी तुम्ही काय करता हे बघा, ओके. यासाठी शासनानं केलं पाहिजे. मग जवळ त्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देणं असेल, त्यांच्या शेताला पाण्याची सुविधा असेल, वित्ताची पुरवठा असेल, हे प्रॉपर, जसं तुम्ही उद्योगालाच काय कवेशी घेता किंवा त्याला डोक्यावर घेतात, तसं जर शेतकऱ्याला तुम्ही डोक्यावर घेतलं तर निश्चित शेतकरी आपला देश पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. पण असो, दुर्दैव आहे त्या गोष्टी. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना कधीची आहे? सुरुवात 18-19 पासून आहे. केंद्र शासनानं सुरू केली आहे. नाव प्रधानमंत्री मिळालं केंद्राचे असणार आहे, बरोबर. कशासाठी आहे? अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना उत्पन्नास जोड देण्यासाठी हे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू झाली. मोदी के पैसे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना 6,000 रुपये वार्षिक अनुदान 3 हप्त्यात दिलं जातं. 2-2 हजार रुपये मोदीचे पैसे, बरोबर.
23-24 पासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्यात येते. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विकास विनियमन अधिनियम कधीचा विचारतील बरं का. 63 अंतर्गत काय कृषी उत्पन्न बाजार समित्या राज्यात म्हणजे कोणत्या कायद्याअंतर्गत राज्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन करण्यात आल्या, तर महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम 1963 अंतर्गत. ओके. इलेक्ट्रिक राष्ट्रीय कृषी बाजार ई नाम ज्याला म्हणतो आपण, ई नाम म्हणजेच काय इलेक्ट्रिक राष्ट्रीय कृषी बाजार. ई नाम हे देशभरात लागू असलं इलेक्ट्रिक व्यापार पोर्टल 2016 पासून सुरू करण्यात आले. कधी ई पोर्टल ई नाम कधी सुरू करण्यात आलं? 2016 पासून. ई नामद्वारे कृषी उत्पन्न बाजार समित्यामधील बाजारपेठा इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं जोडल्या गेल्या आहेत. राज्यातील 133 कृषी उत्पन्न बाजार समित्या ई नाम अंतर्गत कार्यरत आहेत. ओके. मी असंही केलं असतं रे, आळशीपणा करायचा असेल तर माझ्याकडं इकॉनॉमिक सर्वे आहे बरोबर, आणि वाचलेला आहे. मग मी काय केलं असतं, की वाचलेलं इकॉनॉमिक सर्वे मी तुम्हाला डायरेक्टली ह्याची PDF लावून पण शिकवू शकलो असतो बरोबर. एवढं कंटेंट काढून मग काय याच्यामध्ये इतकं दिलेलं आहे ज्याची गरज नाही. ओके. जे की परीक्षेच्या दृष्टीनं, पण आपल्याला काय महत्वाचं आहे, आपल्याला हे जर हे इकॉनॉमिक सर्वे सगळा घ्यायचा म्हणलात, अरे हे सगळं घ्यायचं म्हणलं तर काय होतं की त्यापेक्षा आपला हे काढून मी स्वतः जर कंटेंट काढून तुमच्यापर्यंत घेतलं तर कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी मटेरियल, कारण त्याला रिव्हिजन जास्त होतील तुमचे, यासाठी मी हे घेतोय. या लक्षात बघा. आणि याचा फायदा तुम्हाला मेन्सला पण होईल. राज्य शासनाने AI व उद्योन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण कधीचा विचारू शकतात. बघा लक्षात घ्या. 25 ते 29 प्रसिद्ध केलं. यातील प्रमुख उपक्रम कोणते आहेत? महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण 25 ते 29. कृषी व अन्न उत्पादनाच्या खरेदी विक्रीसाठी AI आधारित प्लॅटफॉर्म विकसित करणं, कृषी AI नवोन्मेषण व इन्क्युबेशन केंद्र स्थापन करणं, जागतिक कृषी AI परिषद गुंतवणूक शिखर परिषदेचं आयोजन करणं, AI आधारित रिमोट सेन्सिंग आणि जिओ स्पेशल इंटेलिजन्स इंजिन विकसन व अंमलबजावणी करणं. हे महत्वाचं आहे, याच्याबद्दल तुम्हाला विचारू शकतात. महाॲग्रीटेक प्रकल्प, या प्रकल्पाचा उद्देश शेतकऱ्यांना अचूक सल्ला देणारी, मार्गदर्शन करणारी एकात्मिक वेब पोर्टल मोबाईल ऍप्लिकेशन प्रणाली विकसित करणं. महाॲग्रीटेक प्रकल्पांतर्गत ॲग्रीस्टॅक योजना कायसाठी आहे? भारत सरकारने शासकीय सेवा शेतकऱ्यांना सुलभ व प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. कुठली? ॲग्रीस्टॅक योजना. 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत 1.25 कोटी शेतकऱ्यांच्या ID तयार करण्यात आल्या आहेत. राज्यात राबवण्यात येणाऱ्या कृषी विकासाच्या योजना, राष्ट्रीय कृषी विकास योजना, कॅफेटेरिया, आता या स्कीमचं नाव देखील प्रधानमंत्री कृषी विकास योजना असं 3 ऑक्टोबर 2024 पासून केलेलं आहे. सुरुवातीची ही योजना 7-8ची आहे. कृषी व संलग्न क्षेत्रात सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशानं राष्ट्रीय कृषी विकास योजना 7-8 मध्ये सुरू करण्यात आली. कधी राष्ट्रीय कृषी विकास योजना RKVY कधी 7-8 मध्ये. बघा 17-18 पासून राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तार सुरू झाली. ओके. मग रफ्तारचं नाव 22-23 मध्ये काय केलं? कॅफेटेरिया केलं. आणि 28 नोव्हेंबर म्हणजे 24 मध्ये 3 ऑक्टोबर 24 खरं तर ओके त्याचं नामांतरण प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना असं करण्यात आलं. म्हणजे सध्या प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना आहे. मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, सूक्ष्म सिंचन, शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना 19-20 पासून राबवण्यात येते. सूक्ष्म सिंचन योजना कुठली? मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना कधीची आहे? 20-21 पासून राज्यामध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ही योजना राबवण्यात येते. पण आता 22-23 पासून प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत, कारण राष्ट्रीय कृषी विकास योजनेच नाव राहिले नाही, आता प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना असं झालेलं आहे. राष्ट्रीय फलोत्पादन अभियान कधीच आहे? 5-6 पासून राज्यामध्ये राबवण्यात येतं. उद्देश फलोत्पादनातील क्षेत्र आणि उत्पादकता वाढवणं आणि त्याची काढणी पश्चात व्यवस्थापन करणं. आता फलोत्पादन अभियान म्हणलं तर फळांचंच उत्पादन वाढवणं म्हणून असणार ना. हा पॉझिटिव्ह पॉईंट आहे. आणि पॉझिटिव्ह पॉईंट असतील त्या प्रश्नामध्ये तर यस म्हणायचं. जेव्हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करताना त्यावेळेस याच्या रिलेटेड काय जे काय पॉझिटिव्ह पॉईंट येतात त्याला काय यस म्हणून उत्तर तुम्ही निवडू शकता. आणि हे कन्फर्म माहिती पाहिजे. याला कन्फर्म माहिती असण्याची गरज नाही. उद्या तुम्हाला दिलं की फलोत्पादनाचं क्षेत्र वाढवणं, उत्पादन वाढवणं किंवा काढणी पश्चात किंवा अजून काही दिले असतील पॉझिटिव्ह फलोत्पादनाच्या संबंधित तर यस म्हणायचं. ओके. 15-16 पासून राज्यातील 34 जिल्ह्यात एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान राबवण्यात येतं. मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड योजना 11-12 पासून राज्यात 43 जिल्ह्यात राबवण्यात येते. आपण सांगितलंय बघा, मनरेगाचं नाव आता मनरेगा राहिलेलं नाही.
काय 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 बदल केले? बदल तुम्हाला प्रश्न जर आला तर एवढ्याच गोष्टीवर बदलावर प्रश्न येतो रे. कोणत्या? आताच्या कायद्याचं नाव काय? विकसित भारत जी रामजी कायदा 2025. कायदा कधीचा आहे? 25चा. आणि या 25च्या कायद्याचं इम्प्लिमेंटेशन आहे 1 जुलै 2026 पासून. आणि हा 1 जुलै 2026 ला विकसित भारत जी रामजी कायदा 2025 लागू झाला रे झाला. त्या दिवसापासूनच मनरेगा कायदा जो आहे 2005चा तो मात्र रद्द होईल. म्हणजे 7 सप्टेंबर 2005चा कायदा होता. आणि या कायद्याअंतर्गत काय आता 125 दिवस 125 डेज अकुशल अंगमेहनतीचं काम करू इच्छिणाऱ्या एका कुटुंबाला 125 दिवस रोजगार उपलब्ध करून दिला जातो. आणि आता पहिल्यांदाच काय ही योजना काय जे कापणी आणि पेरणीच्या कालावधीमध्ये किती दिवस? 60 दिवस बंद असणार योजना घ्या. ओके, हे 3च पॉइंट इथं महत्वाचे आहेत. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना कधीची आहे रे? मनरेगा कधीची आहे? मूळ 2 फेब्रुवारी 2006 कोणापासून तयार झाली होती? संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आणि नॅशनल फूड फॉर वर्क प्रोग्राम या 2 योजनेच्या एकत्रीकरणातून 2 फेब्रुवारी 2006 ला निवडक 200 जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आली. आणि 2008 ला संपूर्ण भारतात सुरू करण्यात आली होती. आणि 2009 ला नाव बदलण्यात आलं. काय? नरेगाचं मनरेगा झालं होतं 2009 ला. ओके, आणि या कायद्यामध्ये 33% रिझर्वेशन. इथं पण 33% महिलांना रिझर्वेशन आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना मनरेगा अंतर्गत नोंदणी नसलेल्या शेतकऱ्यांना फळबागासाठी लाभ देण्यात येतो. ही योजना 18-19च्या खरीप हंगामापासून राबवण्यात येते. या अंतर्गत 100% अनुदान देण्यात येते. 16 बारमाही फळ पिकांसाठी पिकांची लागवड करता येतं. 16 बारमाही फळ पिकांची लागवड करता येतं. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना. जलयुक्त शिवार अभियान 2.0 हे जानेवारी 23 पासून राज्यात राबवण्यात येते. कधीपासून? जानेवारी 2023 पासून. डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियान 19-20 पासून. उद्देश सेंद्रिय शेतीला चालना देण्याच्या उद्देशानं. सेंद्रिय शेतीमध्ये महाराष्ट्र कितवा आहे सांगितलंय. कितवा आहे सध्या महाराष्ट्र अव्वल आहे. 23-24 मध्ये 23-24 आणि 22-23 म्हणजे कधी बघा 23-24 24-25 आपण या 2 वर्षामध्ये अव्वल आहोत. पण 22-23 मध्ये आपण दुसरा क्रमांक होता. मध्य प्रदेश पहिला होता. सेंद्रिय शेती सेंद्रिय राज्य सिक्कीम 27-28 पर्यंत वाढवण्यात आलाय कालावधी. आणि या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या गटांना 3 वर्ष लाभ दिला जातो. जैविक शेती अभियानांतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना. ही योजना राज्यात 1 जिल्हा 1 उत्पादन तत्वावर 2021 ते 24-25 या 5 वर्षाच्या कालावधीसाठी राबवण्यात येते. कुठली? प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना. हळद संशोधन आणि प्रक्रिया धोरण. भारत हा हळदीचा सर्वात मोठा उत्पादक व ग्राहक देश आहे. राज्यात हळद पिकाखालील क्षेत्र देशाच्या हळद पिकाखालील क्षेत्राच्या 25% आहे. सप्टेंबर 22 मध्ये राज्याचं हळद संशोधन व प्रक्रिया धोरण 22 ते 27 जाहीर करण्यात आलं. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी हिंगोली जिल्ह्यात माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलं. कृषी यांत्रिकरण उपअभियान 14-15 पासून राज्यात कृषी यांत्रिकरण उपअभियान राबवण्यात येतं. कधीपासून? 14-15 पासून. शेतकऱ्यांना सुधारित कृषी अवजारं खरेदीसाठी अनुदान देणं व कृषी अवजारे बँका स्थापन करणं हे या उपअभियानाचं घटक आहेत. पशुसंवर्धन बघू. राज्य शासनानं पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय ऑक्टोबर 25 मध्ये घेतलेला आहे. लक्षात घ्या रे, महत्वाचा पॉइंट आहे हा. कृषी टॉपिक मध्ये भारताच्या आर्थिक पाहणीमध्ये कृषी संलग्न याच्यामध्ये पशुसंवर्धन. एकच मिनिट. बघा पशुसंवर्धन तुम्हाला पेज नंबर 125 वर दिलेला आहे. बघा पेज नंबर 125 वर दिलेला आहे की पशुसंवर्धनास कृषी समकक्ष दर्जा. राज्य शासनाने पशुसंवर्धन व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय कधी घेतलाय? ऑक्टोबर 25 मध्ये घेतला असून असा निर्णय घेणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. पहिलं राज्य. आणि याच्यामुळे काय फायदा होईल मग? ओके, काय होईल या निर्णयामुळे? दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि शेळी पालनास गुंतलेल्या लाखो पशुपालकांना दिलासा मिळाला. कशाचा दिलासा? काय लाभ होईल? लिहून घ्या वाटलंच तर. पशुसंवर्धन व्यवसायासाठी कृषी दराने वीज दर आकारणी,
म्हणजे पशुसंवर्धन व्यवसायासाठी पूर्वी वेगळ्या दराने जे काय वीज दर आकारायचे, आता कृषी दराने वीज आकारणी केली जाईल. ग्रामपंचायत करासह इतर कर आकारणीत कृषी दराप्रमाणे एकसमानता असेल. पशुसंवर्धन व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावर व्याज सवलत मिळेल. कृषी क्षेत्राप्रमाणे सौर पंप आणि इतर सौर ऊर्जा प्रणाली उभारणीसाठी पात्र ठरतील. हे सगळ्या गोष्टी कार्य पशुसंवर्धन व्यवसायाला मिळतील. महत्वाचं, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे विचारतील आता पशुसंवर्धनाला कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय कधी झालाय? ऑक्टोबर 2025 मध्ये. आणि असा निर्णय घेणारं महाराष्ट्र देशातलं पहिलं राज्य ठरलं. आता पशुगणना नवीन चालू आहे, आता अजून त्याची आकडेवारी आली नाही. 19 लक्षात द्या, 12चं काही एवढं महत्वाचं नाही. गाई बैल किती टक्के होते 2012ला? 47.7%. आता 42.3%. सगळ्यात जास्त गाई बैलांचंच प्रमाण आहे. दुसरा शेळी आहे. शेळ्यांचं प्रमाण 12ला 26% होतं, ते 32.1% झालं. आणि म्हशी रेडे 17.2% होतं, आता 16.9% झालं. आणि मेंढ्या 7.9चा 8.1% झालं. इतर 1.2चं 0.6%. पशुगणना 2019 नुसार म्हणजे 20वी पशुगणना होती, आता 21वी पशुगणना चालू आहे. 3.31 कोटी पशुधनासह राज्य देशात 7व्या क्रमांकावर आहे. महत्वाचं आहे. जे 6.2% पशुधन आहे, ते 6% सॉरी. पहिली पशुगणना 61 ला झाली, त्यावेळेस 2.60 कोटी पशुधन होतं. 21वी पशुगणना 2024, 21वी पशुगणना 25 नोव्हेंबर 24 ते 30 एप्रिल 25 या कालावधीत घेण्यात आली. म्हणजे चालू आहे अजून, ते काय पूर्ण झाली नाही. राष्ट्रीय गोकुळ अभियान 14-15 पासून पशुच्या प्रजाती सुधारण्यासाठी व दुग्धोत्पादन दूध उत्पादकता वाढवण्यासाठी राबवण्यात येतं. राष्ट्रीय पशुधन अभियान केंद्र शासनानं 14-15 पासून सुरुवात केलं आणि 21-22 पासून हे अभियान सुधारित आणि पुनर्रचित केलेलं आहे. राज्यामध्ये पशूंचं संवर्धन, संरक्षण व कल्याण करण्यासाठी व त्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांचं पर्यवेक्षण करण्यासाठी महाराष्ट्र गोसेवा अधिनियम 23 लागू केलं. कधीच आहे? 23 आहे गोसेवा अधिनियम. 2023-24 मध्ये बघा, राज्य मांस उत्पादनामध्ये तिसरा आहे. दूध उत्पादनामध्ये राज्याचा 5वा क्रमांक आहे. अंडी उत्पादनामध्ये 7वा क्रमांक आहे. महाराष्ट्रातील दूध उत्पादन 15-16 काही नका लक्षात ठेवू, 15-16 101.52 लाख मेट्रिक टनावरून 24-25 मध्ये 166.26 लाख मेट्रिक टन झाला असून गेल्या 10 वर्षात त्यात 63.8% वाढ झाली. बरोबर. मला वाटते दुधाचं खरं उत्पादन एवढं होते का नाही माहिती नाही. आता मुंडे साहेब आले तर कळालं की काय दूध असेल, खवा असेल, बरोबर ना, याच्यामध्ये किती भेसळ आहे आणि किती आहे. एक उत्तम अधिकारी आल्यानंतर कशा पद्धतीनं कार्य करू शकतो. म्हणजे जर इमानदार अधिकारी जर सगळेच असले तर काय झालं असतं. म्हणजे तुकाराम मुंडे साहेबासारखे जर सगळे अधिकारी राहिले असते तर खरं देशाचा खरा विकास झाला असता. ओके. पण दुर्दैव. ओके. मागील 3 वर्षात पाहता महाराष्ट्रातील पुणे विभागात सर्वाधिक दूध उत्पादन होतं, तर सर्वात कमी कोकण विभागात होतं. सर्वात जास्त पुणे विभागात दुग्ध उत्पादन होतं. मत्स्य व्यवसाय बघू. राज्यात आता राज्याला समुद्र किनारा पूर्वी 720 किलोमीटर समुद्र किनारा होता, आता 877.97 किलोमीटर समुद्र किनारा लाभलेला आहे. सागरी मासेमारी योग्य क्षेत्र 1.12 लाख चौरस किलोमीटर क्षेत्र आहे. राज्यात 4 लाख हेक्टर क्षेत्र गोड्या पाण्याखाली, तर 0.17 लाख हेक्टर क्षेत्र निमखाऱ्या पाण्याखाली मासेमारी योग्य आहे. मत्स्य उत्पादन 24-25 मध्ये सागरी किती आहे बघा, 4.63 लाख मेट्रिक टन, तर गोड्या पाण्यातील उत्पादन 2.69. म्हणजे लक्षात घ्या, इथं मी तुम्हाला लिहितो बघा रे, इकडं लक्षात घ्या बाबा. मत्स्य उत्पादन इथं लिहितो, ते महत्वाचं आहे. इंडिया आणि महाराष्ट्र 2 उत्पादन होतात, एक सागरी आणि एक गोड्या पाण्यात. म्हणजे सागरी उत्पादन इथं काय, सागरी उत्पादनपेक्षा गोड्या पाण्यातलं उत्पादन जास्त होते. इथं हे कमी आणि हे जास्त आहे. महाराष्ट्रामध्ये सागरी उत्पादन अधिक आहे, गोड्या पाण्यातलं कमी आहे. बघा, म्हणजे भारतामध्ये सागरीपेक्षा गोड्या पाण्यातील मासेमारी अधिक होते, हे लक्षात घ्या, मला ते सांगायचं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये सागरी उत्पादन अधिक होते गोड्या पाण्यातील उत्पादनापेक्षा. गोड्या पाण्यातील उत्पादनापेक्षा सागरी उत्पादन 4.63 सागरी आहे आणि 2.69 गोड्या पाण्यातला. हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. पण भारताचं उलट आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना व्हेरी इम्पॉर्टंट, मे 20 ची आहे, 5 वर्षासाठी राबवण्यात येते. आता दुसरा टप्पा चालू आहे त्याचा. ओके. तुम्हाला दुसऱ्या टप्प्यावर प्रश्न पण विचारला, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 2.0. राज्यातील मत्स्य उत्पादन व मत्स्यपालकांचे उत्पन्न किती करणं आहे? दुप्पट करणं आहे. तुम्हाला मुद्दाम तिथं टाकलं होतं चौपट करणं, दिलतं का? चौपट करणं दिलतं बघा, ते चुकीचं होतं ऑप्शन.
रेशीम उत्पादन टसर रेशीम विकास कार्यक्रम राज्यातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या 4 जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. वन 24-25 अखेर राज्याचं एकूण वनक्षेत्र 62,000 चौरस किलोमीटर असून ते राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या 20.2% आहे. वनक्षेत्र 20.2% आहे. वनक्षेत्र म्हणजे वनाच्छादन आणि वृक्षाच्छादन दोन्ही पण आलं. भारताच्या वनस्थिती अहवाल 23 नुसार राज्याचं वनाच्छादन 50,859 चौरस किलोमीटर असून ते भारताच्या वनस्थिती अहवाल 21 मध्ये नमूद केलेल्या वनाच्छादनाच्या तुलनेत 54.47 चौरस किलोमीटर घटलं. भारताची वनाची स्थिती 22 नुसार महाराष्ट्रात वाघ 444 आहेत, तर 18 मध्ये किती होते? 312 होते. उद्योग बघू. महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण 2024. महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण 2024 बघा. उद्दिष्ट सध्याच्या 14 ते 15% तुलनेत 4 ते 5% वाहतूक खर्च कमी करणं. 2028 पर्यंत महाराष्ट्राला 1 ट्रिलियन अमेरिकी डॉलरची अर्थव्यवस्था बनवणं. 1 ट्रिलियन. राज्याच्या लॉजिस्टिक क्षेत्राचं आधुनिकीकरण करून महाराष्ट्राला जागतिक लॉजिस्टिक केंद्र बनवणं, यासाठी महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण 2024 राबवण्यात आलं. महाराष्ट्र औद्योगिक धोरण 2013 जाहीर घोषित केले गेले 22 फेब्रुवारी 13 ला. महाराष्ट्राचं पहिलं औद्योगिक धोरण 1993चं आहे. त्यानंतर 95/1/6/2013-2019 रोजी औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आले. कालावधी बघा. 13च्या धोरणाचं 1 एप्रिल 2013 ते 31 मार्च 2018 पर्यंत होतं, पण 30 सप्टेंबर 18 पर्यंत वाढवण्यात आलं होतं. काय टार्गेट्स होते 13च्या धोरणाचे? महाराष्ट्र औद्योगिक धोरण 13चे जीडीपी मधील उत्पादन क्षेत्राचा वाटा 28% पर्यंत वाढवणं. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं बघा, जीडीपी मधलं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं 28% पर्यंत वाढवणं. उत्पादनाचा 12 ते 13% वृद्धी दर साध्य करणं आणि 5 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आणणं आणि 2 मिलियन नवीन रोजगार निर्माण करणं म्हणजे 20 लाख. ओके, हे टार्गेट्स या 2013च्या धोरणाचे होते. महाराष्ट्र हे औद्योगिक गुंतवणुकीत अव्वल आहे हे नाव कायम ठेवणं. राज्यातील अविकसित भागात गुंतवणूक करणं. निर्यातीला चालना देणाऱ्या उद्योगांना चालना देणं. महाराष्ट्राचं नवीन औद्योगिक धोरण 2019 बघूया. 5 मार्च 2019 रोजी जाहीर करण्यात आलं. कालावधी म्हणला तर 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2024 असा कालावधी. टार्गेट काय? 4 मिलियन. बघा इथं किती होतं? 2 मिलियन होतं. आता सॉरी, इथं किती येतो? 2 मिलियन. आता किती आहे? 4 मिलियन. 4 मिलियन नवीन रोजगार निर्माण करणं, दुप्पट. गुंतवणूक किती होती? इथं 5 लाख. इथं किती केली बघा? 13च्या दुप्पटच केले 19 मध्ये. 10 लाख कोटीची आकर्षित करणं. जीडीपीतील उत्पादन क्षेत्राचा वाटा 23-24 पर्यंत 25%, सेमच आहे तिकडल्या इकडलं. आणि उत्पादन क्षेत्रात 12 ते 13% वृद्धी दर साध्य करणं. हे 2019च्या धोरणाचे टार्गेट होते. उद्दिष्ट प्रादेशिक व शाश्वत समावेशन करणं. लघु उद्योगाला चालना देऊन रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करणं. गुंतवणुकीत जे राज्याचं आघाडीचं स्थान आहे ते कायम ठेवणं. महाराष्ट्र एप्रिल 2000 ते सप्टेंबर 22 दरम्यान संचित गुंतवणूक 28.5% आहे. राज्याने देशात एफडीआय गुंतवणुकीत आपलं अव्वल स्थान कायम ठेवलं. म्हणजे एफडीआय इन्व्हेस्टमेंट मध्ये देशामध्ये अव्वल कोण आहे रे? महाराष्ट्र आहे. निर्यातीमध्ये महाराष्ट्र दुसरा आहे बरं का, लक्षात घ्या. महाराष्ट्र औद्योगिक गुंतवणूक व सेवा धोरण 2025 महत्वाचा आहे, आत्ताचा आहे. महाराष्ट्र उद्योग गुंतवणूक व सेवा धोरण 2025 कशासाठी आहे? आधुनिक तंत्रज्ञानाधारित वस्तू निर्माणावर लक्ष केंद्रित करणं, मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती, शाश्वत विकास व आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन तसेच व्यवसायासाठी सुलभ वातावरण निर्मितीद्वारे महाराष्ट्राला गुंतवणुकीसाठी एक विश्वासार्ह जागतिक हब बनवण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र उद्योग गुंतवणूक व सेवा धोरण 2025 जाहीर करण्यात आलं. याची उद्दिष्ट महत्वाचे आहेत, व्हेरी इम्पॉर्टंट. प्रादेशिक विकासाला प्रोत्साहन देणं व दरडोई उत्पन्नात वाढ करणं. स्थूल राज्य मूल्यवर्धितामध्ये उद्योग क्षेत्राचा वाटा 24 मधील 25% वरून 2026 मध्ये 27% व 2047 पर्यंत 30% पर्यंत नेणं महत्वाचं, व्हेरी इम्पॉर्टंट. वस्तू निर्माण क्षेत्राचा हिस्सा 2025 मधील 13.8% वरनं 47 पर्यंत 20% पर्यंत नेणं. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं जीडीपी मधलं कॉन्ट्रीब्युशन सध्या 13.8% आहे, ते 2047 पर्यंत. 2047च का हो? 100 वर्ष पूर्ण होतात बरोबर स्वातंत्र्याला. 20% करणं. वस्तू निर्माण व सेवा क्षेत्रात अंदाजे 50 लाख रोजगार निर्माण करणं हे महत्वाचं आहे. इन्व्हेस्ट महाराष्ट्र हे एक संघ डिजिटल व्यासपीठ स्थापन करणं, महाराष्ट्राला एक अग्रगण्य जागतिक व्यवसाय केंद्र म्हणून प्रस्थापित करणं, यासाठी महाराष्ट्र उद्योग गुंतवणूक व सेवा धोरण 2025 जाहीर करण्यात आलं.
राज्यानं विद्यमान औद्योगिक विकास उपक्रमांना बळकटी देण्यासाठी 25 मध्ये विविध क्षेत्राची धोरणं जाहीर केली. महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण 2025, महाराष्ट्र जागतिक क्षमता केंद्र धोरण 2025, महाराष्ट्र रत्ने आभूषणे धोरण 2025. म्हणजे महाराष्ट्र 25 मध्ये कोणकोणती धोरणं जाहीर केलीत महाराष्ट्रानं बघा. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण माहिती आहे तुम्हाला 25. याच्या अंतर्गत काय नॅशनल हायवे आणि स्टेट हायवेला 25 किलोमीटर अंतरावर एक काय चार्जिंग स्टेशन बसवणं 25 किलोमीटर. ओके. महाजनकोचं ॲश धोरण 25, महाराष्ट्र कृत्रिम वाळू प्रचालन धोरण 25 सगळे. महाराष्ट्र नवोपक्रम उद्योजकता आणि नवोन्मेषण धोरण, महाराष्ट्र जहाज बांधणी आणि जहाज पुनर्वापन धोरण, महाराष्ट्र ॲनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट्स गेमिंग कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रियालिटी धोरण कधीच आहे 25. गुंतवणूक आकर्षित करणं व रोजगार निर्मितीच्या उद्देशाने राज्यात जून 20 मध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 कार्यक्रम आयोजित करण्यात आला. एफडीआय गुंतवणूक बघा DPIITची ने प्रकाशित केलेल्या माहितीनुसार एप्रिल 2000 ते सप्टेंबर 19 राज्यात 7,39,306 कोटी. काही लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त हे लक्षात ठेवा देशातील एकूण गुंतवणुकीचे किती टक्के आहे महाराष्ट्रामध्ये 29%. ऑक्टोबर 19 ते मार्च 25 या कालावधीत महाराष्ट्रात एफडीआय गुंतवणूक किती टक्के आली 31% आलेले 31%. ते लक्षात ठेवायची गरज नाही. आता हे महत्वाचं आहे का? हो महत्वाचं आहे. बघा 24-25 मध्ये राज्यातून झालेली निर्यात म्हणलात अभियांत्रिकी वस्तू 34% आहे, दुसरा रत्ने व आभूषणे 21% आहे. दोनच लक्षात ठेवा, बाकी लक्षात ठेवायची गरज नाही. 24-25 मध्ये राज्यात सर्वात जास्त निर्यात झाली काय अभियांत्रिकी वस्तू 34%, रत्न व आभूषणे 21% आहे. नंतर कृषी व संलग्न आहे बघा, कृषी व संलग्न वस्तू 8%, औषधे 8%, रसायने 8%, इतर 7% वगैरे लक्षात ठेवू शकता. 24-25 मध्ये देशाच्या एकूण निर्यातीत 15% वाट्यासह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. लक्षात ठेवा. गुजरात 1 नंबरला आहे. राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार 2024 महाराष्ट्राला राष्ट्रीय सुवर्ण पुरस्कार प्राप्त झाला. कशामध्ये? राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कार 2024 मध्ये महाराष्ट्राला राष्ट्रीय सुवर्ण पुरस्कार प्राप्त झाला. जगप्रसिद्ध हापूस आंब्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यास कृषी श्रेणीत सुवर्ण पुरस्कार मिळाला. वैशिष्ट्यपूर्ण संत्रा उत्पादनासाठी नागपूर जिल्ह्यास रौप्य पुरस्कार मिळाला. संत्रा लागवडीसाठी बघा इथं उत्पादनासाठी आहे आणि इथं संत्रा लागवडीसाठी तुम्हाला कन्फ्युजन करतील मुद्दाम. योगदानाबद्दल अमरावती जिल्ह्याला कांस्य पुरस्कार मिळाला. द्राक्ष उत्पादनासाठी नाशिक जिल्ह्याला विशेष उल्लेख इथं क्षेत्रासाठी देतील मुद्दाम, काहीतरी गडबड करतील. लक्षात ठेवा उत्पादनच आहे बघा. संत्रा उत्पादनासाठी आहे, संत्रा लागवडीसाठी आहे. बिगर कृषी श्रेणीत कापूस जिनिंग प्रेसिंग उद्योगासाठी अकोला जिल्ह्याला विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळाला. हे लक्षात ठेवा. याच्यावर राज्यसभा मुख्याला मागच्या वेळेच्या 23च्या आकडेवारीवर प्रश्न आलेला आहे, तुम्ही काढून बघा राज्यसभा मुख्याला. महाराष्ट्रातील उद्योग विरहित जिल्हे व नक्षलग्रस्त भागात उद्योगाच्या विकासासाठी 24 पासून महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास कार्यक्रम राबवण्यात येत आहे. तुम्ही म्हणाल सर राज्यसभा मुख्य सांगताय, मुख्य तर आता ऑब्जेक्टिव्ह झालं नाही सब्जेक्टिव्ह झाली, पण पेपर ऑब्जेक्टिव्ह काढणारे तेच असणार आहेत. ओके. म्हणून आपला माहिती पाहिजे ती जर काय हायेस्ट काठिण्य पातळी राज्यसभा मुख्यची आपण गाठू शकलो तर बाकी आपला काही वाटणार नाही. आपलं कसं असलं पाहिजे, एम कसं असलं पाहिजे की आपण टार्गेट काय की आपला कठीणात कठीण आलं तरी आपलं जमलं पाहिजे, सोप्यात सोपं तर जमलंच पाहिजे, पण काय कठीणही आलं तरी तो पेपर आपला जमला पाहिजे, आपलं कॉन्फिडन्स त्या लेवलला असलं पाहिजे, तरच आपण काय या परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकतो. अन्यथा काही खरं नाही. उगाच काय आजकाल कुणी येतंय काही शिकवतंय काही जातंय, मग त्याला काय अर्थ आहे? आपण काही अभ्यास करतो, खरं काय अभ्यास केलं पाहिजे, कशा पद्धतीनं केलं पाहिजे हे खूप महत्वाचं आहे. आणि ते करत नसाल तर काही अर्थ नाही. उगाच काहीतरी अभ्यास करायचा त्याला काही अर्थ राहणार नाही. टू द पॉइंट काय सिलेबस आहे, सिलेबसमध्ये काय कोणकोणते टॉपिक केले पाहिजे, कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे म्हणजे कमी वेळेत यश येतं, हे खूप महत्वाचं आहे. नंतर खूप 5-5, 6-6 वर्ष अभ्यास करणारी पोरं आहेतच की रे. दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर हा दिल्ली मुंबई दरम्यानचा नियोजित औद्योगिक विकास प्रकल्प आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेंद्राबिडकीन औद्योगिक क्षेत्र, रायगड जिल्ह्यातील दिघी बंदर या अंतर्गत येतं दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉरमध्ये. शेंद्राबिडकीन औद्योगिक क्षेत्र हे अत्याधुनिक ग्रीनफील्ड औद्योगिक टाउनशिप छत्रपती संभाजीनगरमध्ये 10,000 हेक्टरवर, किती हेक्टरवर? 10,000 हेक्टरवर. याच्यावरही प्रश्न येऊन गेलाय. ओके. मुद्दाम 10,000 गुंतवणूक असा शब्द दिला होता, आपल्या कंबाईनला प्रश्न आलेला आहे. दिघी बंदर औद्योगिक क्षेत्र प्रकल्प 2450 हेक्टर क्षेत्रावर आहे. संपूर्ण राज्यात माहिती तंत्रज्ञानाच्या संतुलित विकासासाठी आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा क्षेत्राच्या विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे नवीन माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण 2023 राज्यात राबवण्यात येत आहे. सॉफ्टवेअर निर्मितीत राज्याचा वाटा देशात 20% असून कर्नाटक नंतर दुसरा क्रमांक आहे. म्हणजे सॉफ्टवेअर निर्यातीमध्ये कर्नाटक पहिला आहे, महाराष्ट्र दुसरा आहे.
बेंगळुरू कर्नाटक. महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषद. राज्य शासनाने राज्यातील अग्रगण्य उद्योगपतींचा समावेश असलेली महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषद गठीत केली आहे. या परिषदेने 2027-28 पर्यंत $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था होण्याच्या दृष्टीने रोडमॅप तयार केला आहे. परिषदेने सादर केलेला अहवाल राज्य शासनाने स्वीकारला आहे. राज्याचे प्रमुख महत्वाकांक्षी प्रकल्प. रांजणगाव आणि तळेगाव येथे हायटेक एसडीएफ पार्क. साळव व शहापूर धेरंड येथे औषध व बल्क औषध प्रकल्प. ऑरिक, दिंडोरी, सिन्नर, बुट्टीबोरी आणि नागपूर येथे मेगा फूड पार्क हब. मुंबई, नवी मुंबई, तळोजा येथे स्टार्टअप्स व डेटा सेंटर. ऑरिक, पुणे, सिंधुदुर्ग येथे औद्योगिक उपकरणे आणि संशोधन विकास. चाकण, तळेगाव, भिवंडी, नाशिक, जालना, नागपूर येथे एकात्मिक आणि मल्टी मॉडल लॉजिस्टिक्स. तळोजा येथे जेम्स अँड ज्वेलरी पार्क. दिंडोरी येथे बायोटेक्नॉलॉजी पार्क. मैत्री प्रोजेक्ट लक्षात ठेवा. विचारलेला प्रश्न आहे महाराष्ट्र इंडस्ट्री ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन सेल. बघा, म्हणजे एकाच ठिकाणी एक खिडकी योजना म्हणजे गुंतवणूकदार व उद्योजकांना राज्यात व्यवसाय करण्यासाठी अधिक पूरक परिसंस्था विकसित करण्यासाठी ही मैत्री कायदा करण्यात आला. या कायद्याचं नाव मैत्री कायदा 2023. अध्यादेश मैत्रीचं लॉंग फॉर्म काय विचारतील. 3 जुलै 2023 आहे अंमलबजावणी. वैशिष्ट्य: उद्योग स्थापन करण्यासाठी व कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक परवानग्या घेणं. व्यापार, गुंतवणूक याबाबत राज्यात स्पर्धात्मकतेला वाढ करणं. राज्यात व्यवसाय करणं सुलभ करणं. तक्रार निवारण करणं. सर्व बाबी प्रभावीपणे पार पाडण्यासाठी एक खिडकी योजना म्हणजे मैत्री. म्हणजे सगळे उद्योगासंबंधित इझिली त्याला एखादा उद्योग स्थापन करायचा तर उगाच काय त्याला अडचण निर्माण न करणं. एकत्र सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. हा कायदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आला कारण राज्यपालानं हे कायदा जो आहे ऑगस्ट 23ला अध्यादेश काढलाय पण लागू कधी झाला 3 जुलै 23. वाहतूक या संबंधित महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीमध्ये काय काय बघूया. महाराष्ट्रातील एकूण रस्त्याची लांबी 3,45,822 किलोमीटर आहे. त्यात राष्ट्रीय महामार्गाचं प्रमाण 5.31% आहे. 1-2 पासून केंद्रीय रस्ते निधी योजना राबवण्यात येते. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा रे रस्त्याच्या बाबतीत, म्हणजे रस्ते सांख्यिकी अहवालानुसार मागच्या म्हणजे जे आता लेटेस्ट आहे तेच, तर याच्यानुसार नॅशनल हायवे, स्टेट हायवे, ग्रामीण रस्ते, जिल्हा रस्ते सगळ्यामध्ये महाराष्ट्र अव्वल आहे. काय कसं लक्षात ठेवाल. नॅशनल हायवे सर्वात जास्त महाराष्ट्रात, स्टेट हायवे सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये, एकूण रस्ते सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये, जिल्हा रस्ते महाराष्ट्रामध्ये, सगळ्या रस्त्यांच्या बाबतीत महाराष्ट्र, ग्रामीण रस्ते महाराष्ट्र अव्वल, सगळ्यामध्ये महाराष्ट्र अव्वल आहे. हे लक्षात ठेवा कॉमन. जर प्रश्नाला उत्तर देता येतं तुम्हाला. मुंबई महानगर प्रदेशात मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्याचं संपूर्ण क्षेत्र व ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील काही भाग समाविष्ट आहे. कशामध्ये. मुंबई महानगर प्रदेशामध्ये. या प्रदेशात 9 महानगरपालिका, 9 नगर परिषदा, 1 नगरपंचायत, 44 गणना शहर, 1425 गावं व एकूण 6,328 चौरस किलोमीटर क्षेत्रात समावेश होतो. 31 मार्च 2024 रोजी राज्यातील लोहमार्गाचं कोकण रेल्वेसह एकूण लांबी 6,310.94 किलोमीटर असून ती भारतातील एकूण लांबीच्या 9.11% आहे. मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर या शहरात मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आले. कुठं कुठं मेट्रो प्रकल्प आहे लक्षात ठेवा. मुंबई, नवी मुंबई, पुणे, नागपूर. केंद्र शासन सांगितलं रस्ते निधी 1-2. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग किती लांब आहे रे. सगळ्यात मोठा हायवे आता कोणता आहे, एक्सप्रेसवे कोणता आहे, हाच आहे. हा महामार्ग 701 किलोमीटर आहे लांब, 120 मीटर रुंद आहे. हा महामार्ग मुंबई ते नागपूर दरम्यान असून हा 2 शहरां आता 8 तासात गाठणं शक्य आहे. हा महामार्ग 8 पदरी असून तो 10 जिल्हे, 26 तालुके, 392 गावातून जाणारा आहे. हा महामार्ग औद्योगिक ठिकाणांना बुट्टीबोरी, वर्धा, अमरावती, जालना, चिकलठाणा, शेंद्रा, वाळूज व सिन्नर यांना जोडतो. जानेवारी 23 पर्यंत हा महामार्ग 90% काम पूर्ण झालं होतं. आणि नागपूर ते शिर्डी 520 किलोमीटर मार्ग पूर्ण झाला असून रहदारीसाठी मोकळा पण केलाय. औद्योगिक विकास साधण्याकरता महाराष्ट्र शासन महाराष्ट्र बंदर विकास धोरण 2016 राबवत आहे. महाराष्ट्रात म्हणजे कधीचा विचारू शकतात. महाराष्ट्र बंदर विकास धोरण 2016चा आहे. मुंबई पोर्ट व जवाहरलाल नेहरू पोर्ट ही 2 मोठी बंदर आहेत. तर राज्यात 48 लहान बंदर आहेत. नावासेवा जवाहरलाल नेहरू पोर्ट म्हणजेच काय नावासेवा आहे. आणि नावासेवा जो आहे तो कधीचा आहे सगळ्यात महत्वाचा 1989 स्थापन झालेला आहे. मुंबई बंदरावरलं ताण कमी करण्यासाठी नावासेवा बंदर निर्माण केलं. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक मुंबई, पुणे, नागपूर येथे आहे. पर्यटन महाराष्ट्र पर्यटन धोरण 2024 आहे. समुद्र पर्यटन, नदी पर्यटन वापर करणं, ग्रामीण पर्यटनास प्रोत्साहन देणं, 50 विशेष पर्यटन विकसित करण्यावर भर देणं, पर्यटन स्थळ. भारत पर्यटन डेटा कंपेडियम
2025 अहवालानुसार 2024 मध्ये देशांतर्गत पर्यटन भेटीमध्ये राज्य कितवा क्रमांक आहे? महाराष्ट्र 6व्या क्रमांकावर आहे. आणि परदेशी पर्यटक भेटीत पहिल्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र. लक्षात ठेवा. या अहवालानुसार परदेशी पर्यटक आगमनाची दिल्ली विमानतळावर 38.8%, सर्वात जास्त दिल्ली विमानतळावर, नंतर मुंबई 17.8%. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्क्युबा डायव्हिंग अँड ॲक्वॅटिक स्पोर्ट विकसित केलं. इज द देशातील अशी पहिली संस्था आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं सातारा जिल्ह्यातील मुनावळे व कोयना जलपर्यटन केंद्र देखील विकसित केलेले आहेत. आता आपण लोकसंख्येबद्दल थोडंफार बघूया. ओके, लोकसंख्येबद्दल म्हणजे लोकसंख्या कशाची? लोकसंख्या काय? महाराष्ट्र आर्थिक पाहणी, महाराष्ट्र आर्थिक पाहणी 2025-26 मधलीच आकडेवारी आहे. ओके, काही आपण लोकसंख्येबद्दल बघूया. 1 मार्च 2026 रोजी ग्रामीण, शहरी आणि एकूण लोकसंख्या किती होईल असं सांगितलंय. हे प्रक्षेपित लोकसंख्या आहे, अंदाजित आहे. म्हणजे 1 मार्च 2026 ला महाराष्ट्रामध्ये म्हणलं, महाराष्ट्रामध्ये ग्रामीण लोकसंख्या आणि काय भारतामध्ये ग्रामीण लोकसंख्या बघू आपण किती. तर ही सगळी लोकसंख्या कोटीमध्ये आहे आकडे. काय बघा, महाराष्ट्रामध्ये 6.55 ग्रामीण आणि शहरी 6.38, म्हणजे ग्रामीणपेक्षा शहरीपेक्षा ग्रामीण काय अधिक आहे. याच्यावर राज्यसभेला प्रश्न रिसेंटली आलाय. आणि एकूण 12.93 कोटी. बरोबर, राज्यसभेला हे पण होतं आणि याच्यावर एक सेंटेन्स तयार केला होता. बरोबर. आणि सेम तसंच भारतामध्ये जर विचारलं तर भारतामधलं माहिती राहावं. भारतामध्ये काय बघा, भारतामध्ये टोटल 91.24 करोड ग्रामीण भागामध्ये लोकसंख्या राहते 1 मार्च 2026 ला, आणि 51.35 करोड शहरी भागात राहते. एकूण 142 कोटी लोकसंख्या झालेली आहे असं म्हणणं आहे. 142.59 करोड लोकसंख्या झालेली आहे 1 मार्च 2026 ला भारतात. महाराष्ट्रामध्ये 12.93 करोड आणि भारतामध्ये 142.59 करोड. हे लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. नेक्स्ट बघा, आणि पुरुष आणि स्त्री लोकसंख्या जर बघायचं म्हणलं, वर्ष आणि काय पुरुष लोकसंख्या, स्त्री लोकसंख्या आणि एकूण लोकसंख्या आणि घनता वगैरे बघू. बघा इकडे बघा, आता बघा 2011 तर आपलं सगळं माहिती आहे. 11ला पुरुष लोकसंख्या, हे सगळं कोटीमध्ये आकडे आहेत, लक्षात ठेवा रे. कोटीमध्ये लोकसंख्या आहे 5.82 पुरुष लोकसंख्या आहे 2011 म्हणजे होती 5.82 कोटी, आणि स्त्री लोकसंख्या 5.42, म्हणजे याचा अर्थ पुरुष जास्त होती स्त्रियांपेक्षा. बरोबर. एकूण म्हणला तर 11.24 कोटी लोकसंख्या, आपला सगळ्यांना माहिती आहे 11.24. बरोबर. आणि घनता म्हणला तर 365 होती. मी का दिले मुद्दाम, कारण तुम्हाला खरं पटाव की बाबा हे आपलं 11चं हेच होतं महाराष्ट्राचं. बरोबर ना, पुरुष, स्त्रिया आणि काय एकूण. आता मग 2026 ची आपला विचारू शकतात प्रक्षेपित आकडेवारी. 2026 ला किती होती ते विचारू शकतात. बघा 2026 ला 6.73 होईल पुरुषांची, 6.73 कोटी पुरुष लोकसंख्या होईल आणि 6.20 कोटी स्त्रियांची लोकसंख्या होईल. आणि टोटल आपण बघितलं आताच 12.73 करोड. ओके. आणि घनता किती होईल 420, म्हणजे 365 वरनं 420 लोकसंख्या 1 मार्च 2026 ला 1 मार्च 2026 ला झाली असं म्हणणं आहे त्याचं. 1 मार्च 2026 ला. ओके. 6.73 पुरुष, स्त्री 6.20 आणि एकूण 12.93 कोटी आणि घनता 365 वरनं 420 होईल असं म्हणणं आहे. आणि हेच जर तुम्हाला 2031चं विचारलं आणि 2036चं विचारलं तर 2031 ला बघा 6.95 होईल आणि हे 6.40 होईल. लिहून ठेवा रे, विचारू शकतात. आणि 12.35 करोड लोकसंख्या होईल आणि 434 घनता होईल. कधी 2031 ला. 2036 ला म्हणला तर 7.12 करोड लोक ग्रामीण भागामध्ये आणि 6.56 करोड लोक
6.56 करोड लोक काय होतील, सॉरी ग्रामीण म्हणतो, सॉरी पुरुष 7.12, स्त्रियांचं 6.56 आणि एकूण म्हणलात तर 13.68 करोड लोकसंख्या होईल महाराष्ट्राची. म्हणजे लक्षात ठेवा, हे पहिलं लक्षात ठेवा तिन्ही पण. 26 मध्ये महाराष्ट्राची लोकसंख्या होईल 12.93 कोटी, 31 मध्ये होईल 13.35 कोटी, 2036 मध्ये होईल 13.68 कोटी. आणि लक्षात घ्या, आणि आपली घनता 434 होईल 2031 ला आणि 2036 ला होईल 444, 444 असं म्हणणं आहे. ओके, हे लक्षात घ्या. त्यानंतर नेक्स्ट 1 मार्च 2026 ला 1 मार्च 2026 ला कोणत्या विभागात सर्वाधिक लोकसंख्या आहे? कोकण विभागामध्ये. कोकण म्हणजे 6 विभागापैकी कोकण विभागात सर्वाधिक लोकसंख्या किती आहे? 3.26 करोड. 3.26 करोड म्हणजेच किती? 25.2%. आणि सर्वात कमी जर म्हणलात तर कोणत्या विभागाची असणार? सगळ्यात कमी म्हणलात तर नागपूर विभागामध्ये असणार. किती? 1.28 करोड, 9.9%. म्हणजे 1 मार्च 26 ला सर्वात जास्त लोकसंख्या कोकण विभागामध्ये आहे 3.26 करोड, 25.2%. आणि सर्वात कमी नागपूर विभागामध्ये 1.28 करोड. दशवार्षिक वृद्धी दर बघूया. दशवार्षिक वृद्धी दर बघा. 2011चा आपला पहिलं बघणं गरजेचं आहे. म्हणजे आता किती आहे? 2021 आणि 2031. हे प्रक्षेपित आकडेवारी आहे. हे महाराष्ट्र बघू आपण आणि इंडिया बघू. महाराष्ट्र माहिती आहे 11ला 15.99% आणि इथं 17.7%. हे पर्सेंटेज मध्ये म्हणा. ओके, 21 ला 10.7% होईल असं म्हणणं आहे. आणि 2031 ला 7.2% महाराष्ट्राची काय होईल? 2031 ला 7.2% होईल दशवार्षिक वृद्धी दर महाराष्ट्राचा असं म्हणणं आहे. आणि भारताचं इथं 12.6% होईल. आणि 2031 पर्यंत 8.5% भारताचं दशवार्षिक वृद्धी दर होईल असं म्हणणं आहे. ओके, 8.5% होईल असं म्हणणं आहे. आता लिंग गुणोत्तर बघू. लिंग गुणोत्तर काय सांगितलं त्यांनी? लिंग गुणोत्तर बघा. हे महत्वाचं आहे. लिंग गुणोत्तर बघा. आता किती आहे महाराष्ट्राचं? बघा, महाराष्ट्र आणि आपण भारत बघू. बघा, महाराष्ट्र आणि भारत 2011 ला किती आहे आपलं? आता 929 आहे महाराष्ट्राचं, इथं 943. म्हणजे असं म्हणू शकता 11 मध्ये महाराष्ट्रापेक्षा भारताचं प्रौढ लिंग गुणोत्तर अधिक आहे. मग 2026 मध्ये आपण 2026 बघू. 2026 मध्ये हे 922 होईल म्हणतात महाराष्ट्राचं. म्हणजे महाराष्ट्राचं काय होईल? कमी होईल असं म्हणणं आहे. आणि भारताचं किती होईल 26 मध्ये? 948. म्हणजे भारताचं वाढल. आणि 2031 मध्ये आणि 2036 मध्ये बघा, महाराष्ट्राचं 2031 ला 921 होईल आणि 2036 ला पण 21च राहील. आणि इथं मात्र 951 होईल भारताचं आणि 952 होईल. म्हणजे भारताचं वाढत जाईल. ओके, आणि महाराष्ट्राचं कमी कमी होत जाईल. 929 वरनं 26 मध्ये 922 होईल, 2031 मध्ये 921 होईल, 2036 मध्ये 921 होईल. असं प्रक्षेपित आकडेवारी सांगते मी, नाही बरोबर. भारत 943 वरनं 948 2026 मध्ये झालाय असं म्हणणं आहे. 48च्या नंतर 31 ला 951 आणि 952 2036 मध्ये. ओके, बघा आता 0 ते 14 वयोगटातील लोकांचं प्रमाण 15 ते 59 लोक करे. आणि त्यानंतर 60 वर्षावरील लोक जे आहेत यांचं प्रमाण. ओके, 60 वर्षावरील. दोन 2011 ला किती होतं पहिलं बघावं लागेल वर्ष. ओके, आणि मग 2026 बघू आणि
2036चं बघू. ओके, 2026 आत्ताचं आणि 2036 हे काय विचारू शकतात. अलग लक्षात, एका ना एका परीक्षेला हे प्रक्षेपित आकडेवारी विचारतील. 27ची आकडेवारी येईल कधी, आता 28-29 मध्ये, म्हणून 11च्या जागी याच्यावर ट्रान्सफर आयोग होऊ शकतं, म्हणून हे माहित असणं गरजेचे आहे. आकडेवारी बघा, हे सगळे आकडे मी देतोय कारण करोड मधले आहेत. ओके, करोड मधले, कोटी मधले. 2011 मध्ये 3 कोटी लोकसंख्या 0 ते 14 वयोगटातली आहे आणि 11च्या लोकसंख्येनुसार, म्हणजे याचा अर्थ किती, पर्सेंटेज मध्ये सांगला म्हणलं तर 26.7% होती. हे 63.3% होती, म्हणजेच किती, 7.12 करोड आणि हे 1.12 करोड होते. म्हणजे 60 वर्षावरील, म्हणजे हे वृद्ध माणसं झाली, म्हातारे. ओके, बघा हे कार्यकारी गट झालं 15 ते 19, 15 ते 19 म्हणतो, सॉरी 15 ते 19 बघा, म्हणजे कार्यकारी म्हणजे कार्यकारी गटच आहे 15 ते 19 आणि त्याच्या पुढे पण 15 ते 59 पर्यंत कार्यकारी गट आहे. ओके, 15 ते 59. एकच मिनिट पूर्व. पंधरा ते 59 हे कार्यकारी गट आहे. ओके, मग या कार्यकारी गट म्हणजे काय, हे वर्क फोर्स मध्ये येतात. 15 ते 59 म्हणजे काम करणारे, हे 0 ते 14 अवलंबित्व म्हणजे दुसऱ्यावर डिपेंड राहणारे, हे 60 वर्षावरले हे डिपेंडेबलच आहेत. ओके, मग त्यांचं प्रमाण पण बघू आपण. 26 मध्ये किती होईल बघा, हे 2.53 होतील, म्हणजे 3 करोड वरनं हे 2.53 करोड होतील, म्हणजेच प्रमाणामध्ये मला तर 19.6% होईल यांचं. आणि त्याच्यानंतर इथं 2.28 होतील करोड. ओके, 36 मध्ये यांचं 16.7% प्रमाण होईल. लक्षात, म्हणजे हे कमी कमी होत जातील असं म्हणणं आहे. आणि 15 ते 59 वर्ष वयोगटामध्ये बघा, हे 8.70 होतील करोड, म्हणजे कधी 2026 मध्ये, आणि 67.3% लोकसंख्या यांची असणार. आणि पुढे 9.05 करोड होईल कधी, 2036 मध्ये, आणि यांचं प्रमाण होईल 66. मग कमी कसं काय झालं, कारण दुसरं कोणीतरी वाढलं असणार आहे, बरोबर, हे वाढलं. ओके, बघा इथं 1.12 वरनं किती होईल, 1.70 वृद्ध लोकांचं प्रमाण वाढणार आहे. बघा लक्षात ठेवा, भविष्यात 13.1% म्हणजे डिपेंडेबल लोकांचं प्रमाण वाढणार आहे. आणि 2.34 काय झालेलं आहे, आणि 17.1%, म्हणजे लक्षात ठेवा 2036 पर्यंत यांचं प्रमाण कार्य 17% होणार आहे. 17%. इथं किती आहे, फक्त 10% लोकसंख्या आहे आता, आणि यांचं काय होईल भविष्यामध्ये 1.12 करोड लोकसंख्या सध्या काय 11 मध्ये काय 60 वर्षावरली होती, आणि 1.70 26 मध्ये. ओके, 2036 मध्ये 2.34 कोटी. ओके, मग यांचं अवलंबित्वाचं प्रमाण बघा, म्हणजे डिपेंडेबल म्हणजे याला काय म्हणू शकतो आपण, डिपेंडेबल. म्हणजे 2011 मध्ये किती होतं, 2026 मध्ये किती आहे एवढंच बघा. ओके, म्हणजे किती, 0 ते 14 वयोगटामधलं आणि 60 वर्षावरले, आणि टोटल बघा हे 42.2% लोक अवलंबित्व आहेत. ओके, आणि हे 15.7% आहेत. आणि टोटल किती झाले, मग टोटल किती झाले, 57.9%. बघा लक्षात ठेवा, म्हणजे सध्या अवलंबित्वाचं प्रमाण 0 ते 14 बदले किती आहेत, 42.2% आहेत. टोटल पैकी 15.7% 60 वर्षावरले आहेत. टोटल अवलंबित्व डिपेंड राहणारे लोक किती आहेत, 57.9%. आणि 26 मध्ये बघा, 26 मध्ये डिपेंडेबल लोकांचं प्रमाण आहे 26 मध्ये 29.1% कुणाचं प्रमाण आहे, 0 ते 14 60 वर्षावरील 19.5%, आणि टोटल आहेत 48.6%. ओके, हे लक्षात ठेवा. 36 मध्ये म्हणला तर 51% डिपेंडेबल असतील, हे लक्षात घ्या. आणि घनता सध्या तुम्हाला हे असं जर विचारलं बघा रे,
डेन्सिटी बघा, डेन्सिटी सध्या 2011 ची घनता माहित आहे का तुम्हाला? कोणालाच माहित नाही, खरं सांगतो. बरोबर ना रे? का तर तुम्हाला हे माहित आहे. कोणती? हे माहित आहे, 365. सगळं खरं आहे का नाही रे? सगळ्यांना हे माहित आहे, पण तुम्हाला हे माहित आहे का रे? खरं सांगा. हे माहित नाही तुम्हाला आणि हे पण माहित नाही. खरं आहे का नाही? विचारलं तुम्हाला, सांगा रे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये, मी म्हणतोय महाराष्ट्र चालू आहे आपलं, ओके, महाराष्ट्रामध्ये शहरी घनता किती आहे? काय की सर मला माहित नाही बरं का, मी कधीच वाचलं नाही असलं. कधी वाचलंच नाही, कब मैं पडाच नाही. 200 ग्रामीण म्हणलात तर 206 आहे, आणि का रे शहरी म्हणलात तर 5588 आहे, आणि ही 365 आहे एकूण. 5588 आहे, 5588 आहे. हे इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये आहे. पेज नंबर बघायचं, बघू शकता, पेज नंबर 20 वर आहे. ग्रामीण 206 आणि शहरी 5588, 5588 आणि एकूण 365 आहे. ओके, कुटुंबाची संख्या बघा, विचारू शकतात कुटुंबांची संख्या. भारत आणि महाराष्ट्रामध्ये 2.44 करोड कार्य कुटुंबाची संख्या आहे, आणि इथं 24.95 कोटी भारतामध्ये कुटुंबाची संख्या आहे. कधी? 2011ला. ओके, हे लक्षात ठेवा. एवढी आकडेवारी लोकसंख्येची तुम्ही कधी ऐकली नसेल, इतर पुस्तकांमध्ये अवलंबित ते नसते, आणि म्हणून मी तुम्हाला हे देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. ओके, चला आता आपण थोडं कशाबद्दल बघूया, सामाजिक क्षेत्राबद्दल. सामाजिक क्षेत्राचा जास्त माहिती मी तुम्हाला ऑलरेडी आपल्या वेगवेगळ्या बॅचेसमध्ये पण दिलेला आहे. सामाजिक क्षेत्र राज्यसेवा मुख्यला जास्त विचारलं जायचं, ते पण HRD आणि HR अंतर्गत विचारलं जायचं मुख्यला. आता तेवढा भाग त्याचा राहिलेला नाही, तरी पण आपण जे गोष्टी आहेत ते बघूया. तर याच्यामध्ये RT, राईट टू एज्युकेशन ऍक्ट, RTE. RTE काय कधीचा आहे? 2009चा आहे कायदा, 2009चा कायदा आहे, आणि याचं इम्प्लिमेंटेशन म्हणला तर 1 एप्रिल 2010ला. ओके, त्यानंतर लिंगभाव अर्थसंकल्प बघा, मी याच्या फॅक्ट सांगणार आहे, बाकी काही नाही. लिंगभाव अर्थसंकल्प, राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये लिंगभाव अर्थसंकल्पासाठी किती कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे ते महत्वाचं आहे. 2024-25 मध्ये किती केलं होतं रे? 8.6%, आणि 2025-26 म्हणजे काय, 25-26 मध्ये किती केले? 8.5%, कमी केले 1%, तर 0.1. लक्षात ठेवा, लिंगभाव अर्थसंकल्पामध्ये म्हणजे राज्याच्या अर्थसंकल्पात लिंगभाव अर्थसंकल्पासाठी 24-25ला 8.6 आणि 25-26ला का रे एवढं. त्यानंतर बाल अर्थसंकल्पासाठी, बाल अर्थसंकल्पासाठी आपल्या अर्थसंकल्पामध्ये काय तरतूद केली? 2024-25 साठी 12.9%, आणि 2025-26 साठी किती केलेलं आहे? 13.3%, 13.3% केलेला आहे, हे लक्षात ठेवा. ओके, आणि मग बाकी मिशन शक्ती स्कीम म्हणला तर काही लक्षात ठेवा. मिशन शक्ती कधीची आहे रे? 2022-23 पासून राज्यात राबवण्यात येते. कधी? 2022-23 पासून राज्यात राबवण्यात येते. ओके, याच्या अंतर्गत 2 उपयोजना येतात, 2 योजना येतात. ओके, उपयोजना म्हणा किंवा योजना म्हणा. ओके, कोणकोणत्या? एक सबल नावाची, दुसरी सामर्थ्य नावाची. आता बऱ्याच स्कीम याच्या अंतर्गत आलेल्या आहेत. ओके, त्यानंतर प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना माहिती आहे, 1 जानेवारी 2017 पासून सुरू केली. राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक 2023 नुसार राज्यासाठी 19-21 मध्ये 0.033 हा निर्देशांक आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण धोरण 2025 जाहीर केले. ओके, गृहनिर्माण धोरण 2025 काही एक तर विचारणार नाहीत आपल्याला, पण सर्वांसाठी घरे कशासाठी आहे? सर्वांसाठी घरे. आणि बघा ध्येय काय? माझं घर माझा अधिकार, हे 2030 पर्यंत साध्य करायचं आहे. आणि माझी लाडकी बहीण योजना एक लक्षात ठेवा, कारण माझी लाडकी बहीण स्कीम, माझी लाडकी बहीण
कधीची आहे लाडकी बहीण योजना, माझी लाडकी बहीण योजना, सगळं मी आपल्या नोट्समध्ये खूप छान दिलेलं आहे. लाडकी बहीण योजना कधीची आहे? 28 जून 2024. ओके. कोणतं वयोगट आहे? 21 ते 65. आणि किती रुपये दिले जातात? 1500 रुपये. महिलांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणं, राज्यातील महिलांचं काय अवलंबित्व बनविणं, स्वावलंबी बनवणं, राज्यातील महिला व मुलींच्या सक्षमीकरणाला चालना देणं यासाठी. आणि लेक लाडकी योजना कधीची? ऑक्टोबर 23. लेक लाडकी योजना. लेक लाडकी योजना ऑक्टोबर 23. कधीची आहे? ऑक्टोबर 2023 ची आहे. कशासाठी आहे? बघा, मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींचं या नोट्समध्ये सगळं दिलेत बघा मी. स्कीम, सगळ्या स्कीम आहेत. मुलींचा जन्मदर वाढवणे, मुलींच्या मृत्यूदर कमी करणं, कुपोषण कमी करणं, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणं, शाळाबाह्य मुलींचं प्रमाण शून्यावर आणणं, बालविवाह रोखणं. आणि पिवळ्या आणि केशरी शीताधारी कुटुंबांना मुलींच्या जन्मानंतर 1,01,000 इतकी रक्कम 5 टप्प्यात दिली जाते. किती? 1,01,000. किती? 5 टप्प्यात. ओके, महत्वाचं. या 2 स्कीमवर प्रश्न येऊ शकतो रे. ओके, तर अशा प्रकारे तुमचं महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अगदी डिटेल आणि सविस्तर, सामाजिक क्षेत्र असेल, लोकसंख्या असेल, सगळ्या गोष्टी, कृषी असेल, त्यात वनं असतील, पशुसंवर्धन असेल, किंवा मग राज्य उत्पन्न असेल, सगळ्या जवळपास सगळे टॉपिक कारण या आपल्या इकॉनॉमिक सर्व्हे मधले सगळे बघितले आहेत. याच्या पलीकडे काही बघण्याची गरज नाही. धन्यवाद मित्रांनो.